Namaskar. I am Advocate B.R. Bornak. The topic of my today's lecture is registration of a cooperative housing society. म्हणजे आपलं आजचं जे लेक्चर आहे ते गृहनिर्माण सहकारी संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना कशी करायची, नोंदणी कशी करायची त्या संदर्भातलं आजचं आपलं लेक्चर आहे. Generally we buy the flats from the builders developers. Prior to the implementation of RERA, agreements were registered as per the provisions of Section 4 of the Maharashtra Ownership Flats Act 1963. म्हणजे ज्या रेरा कायदा यायच्या अगोदर आपण बिल्डरकडून ज्यावेळी फ्लॅट परचेस करतो त्यावेळेला बिल्डरकडून फ्लॅट परचेस करण्यासाठी जे ॲग्रीमेंट केलं जातं, रजिस्टर्ड ॲग्रीमेंट केलं जातं फ्लॅट परचेससाठीचं, ते अगोदरचा जो कायदा म्हणजे मोफा कायदा जो आहे, मोफा 1963 म्हणजे मोफा जो कायदा 1963चा, त्या कायद्याच्या कलम 4 खाली हे जे ॲग्रीमेंट फॉर सेल आहे ते बिल्डरनी फ्लॅट परचेसरशी केलं पाहिजे. बिल्डरला मोफा कायद्यामध्ये आणि रेरामध्ये पण दोन्ही ठिकाणी प्रमोटर म्हटलेलं आहे. तर ते ॲग्रीमेंटची तरतूद जी आहे म्हणजे मोफा कायद्यामध्ये मोफाच्या सेक्शन 4 मध्ये असं म्हटलेलं आहे की 20% जास्त पेमेंट ॲडव्हान्समध्ये जर फ्लॅट परचेसरकडून बिल्डरला घ्यायचं असेल तर प्रथम त्यांनी फ्लॅट परचेसरशी त्या फ्लॅटच्या सेलचं ॲग्रीमेंट केलं पाहिजे आणि ते ॲग्रीमेंट आपलं जो रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे 1908चा त्या कायद्याखाली त्यांनी ते ॲग्रीमेंट रजिस्टर करून दिलं पाहिजे. आता रेरा आल्याच्या नंतर सेक्शन 13 मध्ये तरतूद केलेली आहे ती सेक्शन 13 मध्ये की ते ॲग्रीमेंट बिल्डरनी जे केलं पाहिजे फ्लॅट परचेसरशी ते 10% जास्त जर ॲडव्हान्स पेमेंट बिल्डरला फ्लॅट परचेसरकडून घ्यायचं असेल तर 10% जास्त पेमेंट घेण्यापूर्वी त्यांनी फ्लॅट परचेसरशी हे त्या फ्लॅटच्या सेलचं ॲग्रीमेंट केलं पाहिजे आणि ते ॲग्रीमेंट जे आहे ते त्यांनी रजिस्टर केलं पाहिजे. आता दोन्ही ठिकाणी ज्यावेळी आपण ॲग्रीमेंट रजिस्टर करतो ते रजिस्ट्रेशन जे आहे रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 म्हणजे नोंदणीचा कायदा जो आहे 1908चा त्या कायद्याखाली त्याची नोंदणी होते. तर ह्या ॲग्रीमेंटमध्ये बिल्डरनी एक क्लॉज टाकला पाहिजे की फ्लॅट परचेसर्स जे लोक आहेत त्यांची ती कोणती लीगल बॉडी, कोणत्या प्रकारची लीगल बॉडी तो फॉर्म करून देणार आहे. या ठिकाणी लीगल बॉडी म्हणजे एंटिटी ऑफ द फ्लॅट परचेसर्स ह्या ठिकाणी आपल्याकडे काही पर्याय आहेत. त्यातला आपण जो मोस्टली पर्याय निवडतो तो आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही फ्लॅट परचेसर्स असोसिएशन फॉर्म करू शकता, कंडोमिनियम फॉर्म करू शकता किंवा इव्हन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लीगल एंटिटीज फॉर्म करण्याचे ऑप्शन्स आहेत मोफामध्ये पण आणि रेरामध्ये पण. तर हे जे लीगल एंटिटी फ्लॅट परचेसर्सची त्यांनी फॉर्म करून दिली पाहिजे बिल्डरनी, या संबंधातली जी तरतूद आहे ही मोफा कायद्याच्या सेक्शन 10 मध्ये आहे. म्हणजे कलम 10 जे आहे मोफा कायद्याचं त्या कलम 10 मध्ये ही तरतूद केलेली आहे की बिल्डरनी फ्लॅट परचेसर्स लोकांची लीगल बॉडी एंटिटी म्हणजे आता आपण याला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणूया कारण आता आपलं जे लेक्चर आहे हे रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी संदर्भात आहे. त्यामुळे आपण त्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करून दिली पाहिजे असं म्हणूया आपण ते. तर ती सोसायटी त्यांनी किती दिवसामध्ये फॉर्म करून दिली पाहिजे. तर त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे की बिल्डरनी डेव्हलपरनी 60% जास्त फ्लॅट्स विकले बिल्डरचे तर त्यांनी जी सोसायटी फॉर्म करून दिली पाहिजे म्हणजे त्याची प्रोसेस चालू केली पाहिजे सोसायटी फॉर्मेशनची ही विथिन 6 months फॉर्म केली पाहिजे आणि मग इन ड्यू कोर्स म्हणजे रजिस्ट्रारच्या ऑफिसमधल्या सगळ्या ज्या कंप्लायन्सेस पूर्ण करून मग ती सोसायटीचं रजिस्ट्रेशन करून दिलं पाहिजे. म्हणजे सोसायटीच्या रजिस्ट्रेशन संदर्भातली तरतूद जी आहे ही मोफा कायद्याच्या कलम 10 खाली आहे. तीच तरतूद जर आपण रेरामध्ये बघितली तर रेरा कायद्याचा कलम 11 मधलं सब कलम 4 मधला क्लॉज ई जो आहे त्याच्यामध्ये आहे ते सेक्शन 11(4)(e) मध्ये रेरा जो 2016चा कायदा आला त्याच्या ह्या कलम सेक्शन 11 मध्ये म्हणजे कलम 11 खाली तरतूद आहे ती. तर ती प्रोव्हिजन काय आहे रेरा कायद्याखाली? या ठिकाणी रेरा कायद्यामध्ये असं म्हटलंय की
बिल्डरचे जे फ्लॅट्स त्या प्रोजेक्टमधले आहेत किंवा त्या बिल्डिंगमध्ये जे आहेत, ज्या बिल्डिंगसाठी त्याला सोसायटी फॉर्म करून द्यायची आहे किंवा लिगल एंटिटी फॉर्म करून द्यायची आहे, त्याच्यामधले मेजॉरिटी फ्लॅट म्हणजे 51% किंवा जास्त फ्लॅट्स विकले गेल्याच्या नंतर विथिन 3 months बिल्डरनी ही सोसायटी किंवा लिगल एंटिटी फ्लॅट परचेसर्स लोकांची सोसायटी किंवा लिगल एंटिटी फॉर्म करून देण्यासाठीची प्रक्रिया चालू केली पाहिजे, प्रोसेस चालू केली पाहिजे. म्हणजे लगेच मी 3 महिन्यामध्येच दिली पाहिजे असं नाही, 3 महिन्यात त्यांनी प्रोसेस चालू केली पाहिजे. कधीपासून की मेजॉरिटी त्याचे फ्लॅट्स त्या बिल्डिंगमधली किंवा त्या प्रोजेक्टमध्ये विकले गेल्याच्या नंतर ज्याच्यासाठी सोसायटी फॉर्म करायची आहे, तर त्यांनी हे मेजॉरिटी फ्लॅट्स विकले गेले त्या बिल्डिंगमधले की त्यांनी विथिन 3 months ही सोसायटी फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ही चालू करायची आहे. आता हे जे आहे हे आपण बघितलं की मोफा आणि रेरामधल्या ज्या कायदेशीर तरतुदी ज्या आहेत, ज्या डेव्हलपरवरती म्हणजे बिल्डरवरती ह्या बाइंडिंग आहेत, लक्षात ठेवा. आणि जर त्या ह्यानी कंप्लाय नाही केल्या बिल्डरनी तर त्याला पनिशमेंट्स आहेत, फाईन आहे वगैरे त्या दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत. तर आज आपण पुढे जाऊया की ही जी फॉर्मेशनची प्रक्रिया आहे, सोसायटी फॉर्मेशनची प्रक्रिया ही कशा प्रकारे अंमलात आणली पाहिजे किंवा म्हणजे आपण जर कन्सल्टंट म्हणून काम करत असू किंवा तुमची सोसायटी जर तुम्हाला फॉर्म करायची असेल तर ही प्रक्रिया जी आहे ही कशा प्रकारे म्हणजे परिपूर्ण केली पाहिजे. तर याच्यामध्ये आता ही सोसायटी जी बनेल, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी बनेल ती महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 खाली बनणार. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 जो आहे त्या कायद्यान्वये ही संस्था फॉर्म होणार. कारण ती सहकारी संस्था म्हणून फॉर्म झाल्यामुळं तिला जो कायदा लागू असणार आहे तो महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा लागू असणार आहे. तर त्या कायद्यामध्ये आता काय झालं की जून 2019 20 जून 2019ला आपल्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियममध्ये बरेचसे सुधारणा झालेल्या आहेत. त्या ॲक्च्युली अगोदरपासून झाल्या होत्या, ऑर्डिनन्स काढला, पण ते 20 जून 2019ला ते आपल्या विधिमंडळामध्ये ते पारित झालेलं आहे, पास झालेलं आहे. ठीक आहे. आणि ते कायद्यामध्ये आपल्या इन्क्लूड झालेलं आहे. तर नवीन सुधारणा त्यामध्ये काही जे सेक्शन्स अगोदरचे पण लागू आहेत आणि नवीन सेक्शन्स काही लागू आहेत. त्यामधला खास करून जो म्हणजे जे लागू नाहीत ह्या रजिस्ट्रेशन संदर्भातले म्हणजे एक्झिस्टिंग जो कायदा होता तर त्याच्यामधले जे अगोदरच्या प्रोव्हिजन्स कोणत्या लागू नाही आहेत आता, त्याच्यामधली सेक्शन 6 मधली जी तरतूद आहे म्हणजे कंडिशन्स ऑफ रजिस्ट्रेशन, म्हणजे कमीत कमी 10 लोक पाहिजेत वगैरे ह्या त्या ज्या कंडिशन्स होत्या, ह्या कंडिशन्स ऑफ रजिस्ट्रेशनची जी तरतूद आहे सेक्शन 6ची ती आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला लागू नाही. पुन्हा सेक्शन 8 मधली जी तरतूद आहे ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन, कारण ह्याच्यासाठी वेगळ्या तरतुदी तर नवीन अमेंडमेंटमध्ये केलेल्या असल्यामुळं ह्या तरतुदी आहेत. सेक्शन 6 कंडिशन्स ऑफ रजिस्ट्रेशन, सेक्शन 8 जो आहे ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन आणि सेक्शन 11 पॉवर ऑफ रजिस्ट्रार टू डिसाईड सर्टन क्वेश्चन्स. हे 3 सेक्शन्स, रजिस्ट्रेशनचा जो चॅप्टर आहे त्याच्यामधले हे 3 सेक्शन जे आहेत ते आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने लागू होणार नाहीत. ठीक आहे. बाकीचे सेक्शन जे सेक्शन तसं बघायला सेक्शन 6 to सेक्शन 12 हे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी संदर्भात आहेत, रजिस्ट्रेशनसाठी आहेत. त्यामधले सेक्शन 6, सेक्शन 8 आणि सेक्शन 11 लागू नाही होणार, बाकी सगळे लागू होणार सेक्शन्स. तर त्याच्याऐवजी आता आपण बघू की नवीन जो अमेंडमेंट झालेले आहेत त्याच्यामध्ये काय तरतुदी केल्या आहेत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात. पहिल्यांदा बघूया आपण. तर नवीन अमेंडमेंटनुसार सेक्शन 154B2 हा जो सेक्शन आहे तो सेक्शन जो आहे रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी संदर्भात आहे. आणि ह्याच्यामध्ये की सोसायटी रजिस्टर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रजिस्टर करण्यासाठी किंवा त्यांचं असोसिएशन वगैरे रजिस्टर करण्यासाठी कमीत कमी किती मेंबर्सची आवश्यकता आहे वगैरे ह्याची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. तर याच्यामधला सेक्शन 154B2 मधला जो सब सेक्शन 1 जो आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की तुम्हाला जर टेनंट को पार्टनरशिप टाईपची सोसायटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करायची असेल. आता टेनंट को पार्टनरशिप ह्या ज्या प्रकारच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतात त्या म्हणजे आपण बिल्डरकडून ज्यावेळेला फ्लॅट परचेस करतो त्याच्यानंतर आपण जी सोसायटी फॉर्म करतो त्या मोस्टली सगळ्या त्या टेनंट को पार्टनरशिप म्हणून त्यांचं सब क्लासिफिकेशन होतं. मेन क्लासिफिकेशन हे क्लासिफिकेशनचा प्रकार आहे, वर्गीकरण. जे मुख्य वर्गीकरण जे आहे मेन क्लासिफिकेशन हाऊसिंग म्हणजे गृहनिर्माण संस्था म्हणून होतं
आणि त्याचं जे सब क्लासिफिकेशन आहे ते टेनंट को पार्टनरशिप म्हणजे भाडेकरू सहभागीदार असं सब क्लासिफिकेशन होतं. ठीक आहे, जे आपण बिल्डरकडून फ्लॅट्स घेऊन ज्या सोसायटी फॉर्म करतो त्यांचं क्लासिफिकेशन. तर या टेनंट को पार्टनरशिप टाईपची कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जर आपल्याला फॉर्म करायची असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी 5 पर्सन्स फ्रॉम डिफरंट फॅमिलीज, आता फॅमिलीची व्याख्या पण दिली आहे, मी ती नंतर वाचतो. 5 पर्सन्स फ्रॉम डिफरंट फॅमिलीज हे इतके मेंबर असायला पाहिजेत. ऑर परचेसर्स of at least 51% of total number of flats as per sanctioned plan whichever is higher. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही रजिस्ट्रारकडे निबंधकाकडे तुमच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रजिस्ट्रेशनचं प्रपोजल सबमिट करणार त्यावेळी त्या प्रपोजलवरती कमीत कमी किती लोकांच्या सह्या असायला पाहिजेत, कमीत कमी 5 व्यक्ती. म्हणजे पूर्वी कसं होतं की सोसायटी रजिस्टर करण्यासाठी कमीत कमी 10 व्यक्तींची गरज लागायची, पण आता ते नाही. आता कमीत कमी 5 व्यक्ती जरी एकत्र आल्या तरी तुम्ही रजिस्ट्रारकडे तुमच्या सोसायटीच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नोंदणीचा प्रस्ताव पाठवू शकता. तर कमीत कमी 5 व्यक्ती किंवा तुमच्या सँक्शन्ड प्लॅननुसार त्या बिल्डिंगमध्ये किंवा त्या प्रोजेक्टमध्ये जितके फ्लॅट्स आहेत त्यापैकी 51% कमीत कमी 51% फ्लॅट परचेसर्सनी त्या नोंदणीच्या प्रस्तावावरती सह्या केलेल्या असल्या पाहिजेत. म्हणजे ॲटलिस्ट 5 पर्सन्स फ्रॉम डिफरंट फॅमिलीज ऑर ॲटलिस्ट 51% ऑफ द टोटल नंबर ऑफ फ्लॅट परचेसर्स. म्हणजे ॲज पर सँक्शन फ्लॅट जेवढे फ्लॅट आहेत त्याच्यात 51%पेक्षा जास्त फ्लॅट परचेसर्स लोकांच्या त्याच्यावरती सह्या पाहिजेत. म्हणजे 5 पर्सन्स डिफरंट फॅमिलीजमधले किंवा फ्लॅट परचेसर्स असले ते 51% किंवा जास्त फ्लॅट परचेसर्स लोकांच्या सह्या असायला पाहिजेत. हीच तरतूद, सिमिलर तरतूद जर आपली टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी असेल तर टेनंट ओनरशिपमध्ये काय असतं, सुरुवातीपासूनच आपण जागा घेण्यापासूनच सगळं सोसायटीच्या नावानेच आपण सगळ्या गोष्टी करत असतो, म्हणून त्याला टेनंट ओनरशिप म्हटलं आहे. टेनंट ओनरशिप टाईपच्या सोसायट्या म्हणजे आपण बिल्डरकडून फ्लॅट परचेस करत नाही, आपण सोसायटी फॉर्म करून सोसायटीच्या नावाने जागा घेऊन त्या ठिकाणी बिल्डिंग बांधत असतो. अशा केसमध्ये तुम्हाला प्लॉट जो असतो किंवा काय म्हणजे टेनंट ओनरशिप टाईपच्या ज्या सोसायट्या आहेत ह्या अशा सोसायट्यामध्ये काय म्हटलेलं आहे की किती लोक कमीत कमी आहेत तिथे पण 5 पर्सन्स फ्रॉम डिफरंट फॅमिलीज ऑर परचेसर्स ऑफ ॲटलिस्ट 51% ऑफ टोटल नंबर ऑफ प्लॉट्स. त्या ठिकाणी आपण सुरुवातीपासूनच प्लॉट घेऊन आपण ती सोसायटी फॉर्म करत असतो, तर ती टेनंट ओनरशिप टाईपची असते. तर त्याही ठिकाणी कमीत कमी 5 पर्सन्स डिफरंट फॅमिलीजमधले किंवा कमीत कमी 51% ऑफ टोटल नंबर ऑफ प्लॉट परचेसर्स जे आहेत त्या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजे तो तुमचा लेआउटमधले जे प्लॉट्स आहेत त्यापैकी 51% किंवा जास्त प्लॉट परचेसर्स लोकांनी सह्या केल्या पाहिजेत. हे झालं तुमचं टेनंट को पार्टनरशिप किंवा टेनंट ओनरशिप टाईपच्या सोसायटीच्या फॉर्मेशनसाठी. म्हणजे 5 इंडिव्हिज्युअल पर्सन्स किंवा 51% ॲटलिस्ट 51% मी 51% ऑर मोर नंबर ऑफ प्लॉट परचेसर्स और फ्लॅट परचेसर्स लक्षात ठेवा की पाहिजे त्या ठिकाणी नोंदणी प्रस्तावावरती सही करण्यासाठी. आता त्याच्यामध्ये असोसिएशन ऑफ सोसायटी हा एक प्रकार नवीन आहे नवीन अमेंडमेंटनुसार. तर त्या असोसिएशन ऑफ सोसायटीमध्ये तुमच्या एका कॉम्प्लेक्समध्ये एकापेक्षा जास्त ज्यावेळेला हाऊसिंग सोसायट्या असतात अशा वेळेला तुम्हाला आता असोसिएशन ऑफ सोसायटी फॉर्म करायला लागेल. आणि त्या केसमध्ये तुमच्याकडे कमीत कमी 5 हाऊसिंग सोसायट्या त्या ठिकाणी मेंबर्स म्हणून असतील तर तुमचं असोसिएशन ऑफ सोसायटी बनू शकतं. ठीक आहे, म्हणजे सगळ्या त्या ठिकाणी त्या कॉम्प्लेक्समधल्या ज्या आहेत त्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या असल्या तर अशा 5 कमीत कमी सोसायटी एकत्र आल्या की त्या ठिकाणी असोसिएशन ऑफ सोसायटी बनू शकते. आणि या ठिकाणी काही कॉम्प्लेक्समध्ये कसं असतं, काही बिल्डिंगच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतात आणि काही बिल्डिंगच्या असोसिएशन किंवा दुसऱ्या प्रकारचे लिगल एंटिटीज असतात, कंडोमिनियम वगैरे असं. तर अशा केसमध्ये काय केलं आहे की त्याला म्हटलेलं आहे की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशन. जर तुम्हाला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशन जर स्थापन करायचं असेल त्या ठिकाणी ॲटलिस्ट 2 हाऊसिंग सोसायटीज ऑर अदर लिगल बॉडीज ॲज इट्स मेंबर्स. म्हणजे सभासद म्हणून कमीत कमी किती आले पाहिजे त्या ठिकाणी 2 हाऊसिंग सोसायट्या किंवा अदर लिगल बॉडीज. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या लिगल बॉडी स्थापन केल्या असतील तर त्या ठिकाणी 2 सफिशियंट आहेत तुमचे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशन फॉर्म करण्यासाठी. ठीक आहे.
आता ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ह्याच्या पूर्वी ज्या सोसायटी रजिस्टर झाल्या त्यांना ह्या प्रोव्हिजन्स लागू नाही आहेत, लक्षात ठेवा. हा कायदा जेव्हापासून अंमलात आला तेव्हापासून पुढच्या सोसायट्यांना ह्या प्रोव्हिजन्स लागू आहेत. म्हणजे हे प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट नाही, रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टनी नाही. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढे म्हटलं त्याच्यामध्ये मग तुमच्या सोसायटीच्या म्हणजे नावाच्या नंतर लिमिटेड किंवा अनलिमिटेड हा वर्ड वापरला पाहिजे, म्हणून आपण बघा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड असा शब्द वापरतोय. कायद्यानुसार बंधनकारक आहे तो शब्द वापरणं. ठीक आहे. आता या ठिकाणी फॅमिलीची व्याख्या जी आहे, मेंबर ऑफ अ फॅमिली जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की फॅमिलीमध्ये वाईफ, हजबंड, फादर, मदर आणि डिपेंडंट सन ऑर अनमॅरिड डिपेंडंट डॉटर. म्हणजे ह्याच्यापैकी समजा ज्यांच्या कुणाच्या नावाने फ्लॅट असतील, एकापेक्षा जास्त जरी असतील तरी त्यांना एकच मानलं जाईल. याच्या व्यतिरिक्त जर कोणी दुसऱ्या रिलेशनमधल्या माणसांनी फ्लॅट घेतले असतील तर त्याला फॅमिलीमधला मानला जाणार नाही, त्याला वेगळा मानला जाईल. म्हणजे फॅमिलीच्या डेफिनेशनसाठी ही व्याख्या ही केलेली आहे. पुढची तरतूद जी आहे नवीन अमेंडमेंटनुसार महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 ती आहे सेक्शन 154B3. ती दॅट इज अबाउट ॲप्लिकेशन फॉर रिझर्वेशन ऑफ नेम अँड परमिशन फॉर ओपनिंग बँक अकाउंट असे आहे. तर या ठिकाणी जे तुम्हाला म्हणजे सोसायटी फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे, या फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये आपण आता एक टप्प्यानंतर बघणार आहोत. त्या टप्प्यामध्ये तुमची एक इनफॉर्मल जनरल बॉडी मीटिंग होते, म्हणजे अनौपचारिक सर्वसाधारण सभा होते. त्या अनौपचारिक सर्वसाधारण सभेमध्ये तुम्ही एका व्यक्तीला चीफ प्रमोटर म्हणून नेमणूक करताय आणि ते चीफ प्रमोटर व्यक्तीला तुम्ही सगळे अधिकार देताय की रजिस्ट्रारशी जो काय पत्रव्यवहार करायचा आहे त्याचे सगळे अधिकार तुम्ही ते चीफ प्रमोटरला देताय. तर अशा वेळेला ते चीफ प्रमोटरनी रजिस्ट्रारकडे अर्ज करायचा असतो की तुमच्या सोसायटीच्या म्हणजे तुमच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे सोसायटीसाठी नाव राखून ठेवण्यासाठी नेम रिझर्वेशन फॉर नेम रिझर्वेशन ऑफ द सोसायटी त्यांनी ॲप्लिकेशन करायचं असतं रजिस्ट्रारकडे. त्या संदर्भातला सेक्शन 154B3 सबसेक्शन 1 प्रोव्हिजन आहे. त्याच्यामध्ये कसं म्हटलं की फॉर द प्रपोज्ड टेनंट को पार्टनरशिप म्हणजे TC टाईपच्या सोसायटीत हाऊसिंग सोसायटी और प्रिमायसेस सोसायटी म्हणजे किंवा प्रिमायसेस सोसायटी पण असू शकतील, त्याच्यासाठी चीफ प्रमोटरनी ॲप्लिकेशन केलं पाहिजे रजिस्ट्रारकडे प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये. त्याच्यासोबत त्याने CC म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेटची कॉपी जोडली पाहिजे किंवा बाय दॅट टाईम तुमची बिल्डिंग पूर्ण झाली असेल आणि तुमच्या बिल्डिंगला OC किंवा BCC म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट किंवा बिल्डिंग कंप्लीट सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर ते तुम्ही जोडायचं. जे तुमच्या आर्किटेक्टने जे इश्यू केलेलं आहे किंवा लोकल अथॉरिटीने जे इश्यू केलं आहे ते तुम्ही जोडायचं आहे. म्हणजे कुठलं तुमच्याकडे आहेत जोडा. परत कॉपी ऑफ रिझॉल्युशन इलेक्टिंग चीफ प्रमोटर अँड अथॉरायझिंग हिम टू मेक ॲप्लिकेशन. म्हणजे तुमच्या ह्या इनफॉर्मल जनरल मीटिंगमध्ये जे काही तुम्ही ठराव पास केला आहे की त्या व्यक्तीला चीफ प्रमोटर म्हणून नेमायचा त्याची रिझॉल्युशनची कॉपी आणि त्याला तुम्ही असा अर्ज करण्यासाठी किंवा ही पुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहीचे अधिकार दिले आहेत ह्याचं रिझॉल्युशन तुम्ही एक जोडायचं आहे. आता हे जे नेम रिझर्वेशनसाठी प्रपोजल जे आहे हे तुमचं रजिस्ट्रारकडे गेल्याच्या नंतर कायद्याने रजिस्ट्रारवरती पण रिस्ट्रिक्शन टाकलेलं आहे की हे प्रपोजल मिळाल्यापासून हे ॲप्लिकेशन मिळाल्यापासून रजिस्ट्रारने विथिन 30 days हे जे ॲप्लिकेशन आहे डिस्पोज ऑफ करायचं आहे. म्हणजे तुमच्या सोसायटीसाठी नाव राखून ठेवलं किंवा ठेवता येत नाही काय का म्हणजे नसेल तर ते तसं लेटर त्यांनी कारणासह द्यायचं असतं आणि तसं त्यांनी ते तुमचं ॲप्लिकेशन डिस्पोज ऑफ करून सोसायटीला तसं म्हणजे चीफ प्रमोटरला तसं कळवायचं आहे. यासाठी हा निर्णय घेण्यासाठी रजिस्ट्रारला 30 दिवसाचा टाईम दिलेला आहे कायद्यानुसार. ठीक आहे. अशाच प्रकारचे जे प्रोव्हिजन आहेत या तुमच्या टेनंट ओनरशिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थापन करायची तर सिमिलर टाईपच्याच तुम्हाला प्रोव्हिजन्स आहेत. म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे. आता या ठिकाणी तुमच्याकडे CC BCC OC नसणार, त्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे लेआउट प्लॅन जो आहे तुमच्या आर्किटेक्टने वगैरे सबमिट केलेला किंवा सँक्शन प्लॅन जो आहे लोकल अथॉरिटीने सँक्शन केलेला तो तुम्ही जोडायचा आहे सोसायटीच्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्मेशनसाठी. बाकी मग रिझॉल्युशनची कॉपी जी आहे चीफ प्रमोटर अपॉइंट केली त्याला अधिकार दिलेले ती जोडायचं आहे आणि याही केसमध्ये रजिस्ट्रारनी विथिन 30 days तुमच्या अर्जावरती डिसिजन घेऊन तुम्हाला कळवलं पाहिजे. ठीक आहे. त्या सेक्शन 154B3 मधलाच पुढचा जो पॉईंट आहे 3 नंबरचा सबसेक्शन जो आहे त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ द सोसायटी म्हणजे तुम्ही सोसायटी नोंदणीसाठी अर्ज जो करायचा आहे त्या संदर्भातल्या प्रोव्हिजन्स आहेत.
त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ॲप्लिकेशन जे असायला पाहिजे तुमचं प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये असायला पाहिजे, ते रजिस्ट्रारकडे सबमिट केलं पाहिजे. आणि जी काही प्रिस्क्राईब डॉक्युमेंट्स आहेत, जे आता आपण नंतर बघणार आहोत पुढे पुढे, जी प्रिस्क्राईब डॉक्युमेंट्स आहेत ही सगळी प्रिस्क्राईब डॉक्युमेंट्स तुमच्या त्या ॲप्लिकेशन सोबत जोडली गेली पाहिजेत. आणि जी फीस आहे सोसायटीच्या नोंदणीसाठी तुम्हाला जी फीस द्यायची आहे गव्हर्नमेंटला, ती फीस पण तुम्ही त्या ठिकाणी काय केली पाहिजे, भरली पाहिजे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे तुमचा अर्ज गेला पाहिजे. आणि त्यासाठी काय सांगितलं, हे ॲप्लिकेशन ज्यावेळी तुम्ही करणार त्या ॲप्लिकेशनला जर टेनंट को पार्टनरशिप किंवा टेनंट ओनरशिप प्रकारची सोसायटी असेल तर 5 पर्सन्स फ्रॉम डिफरंट फॅमिलीज किंवा 51% और मोर, ॲटलिस्ट 51% ऑफ द टोटल फ्लॅट परचेसर्स और प्लॉट परचेसर्स. ठीक आहे. विच एव्हर इज हायर, 5 किंवा हे 51%, कमीत कमी 51%, ह्याच्यापेक्षा जास्त असेल ते एवढ्या लोकांच्या सह्या त्याच्यावरती असल्या पाहिजेत. आणि इन केस ऑफ तुमचे जे असोसिएशन जे आहे, असोसिएशन च्या केसमध्ये आपण बघितलं की त्या केसमध्ये त्यांच्या म्हणजे 5 किंवा आपण 2 बघितलं, 5 कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या किंवा 2 लिगल बॉडीज ज्या तुमच्या आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी, म्हणजे जे रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट केले त्या सोसायटीने किंवा त्याने त्या ज्या लिगल बॉडीज आहेत त्यांच्या प्रतिनिधी जे आहेत त्यांनी सह्या करायच्या आहेत त्या ठिकाणी ऑन बिहाफ ऑफ सोसायटी ऑर द लिगल बॉडीज. अशा प्रकारे ॲप्लिकेशन रजिस्ट्रारकडे गेल्याच्या नंतर फॉर रजिस्ट्रेशन ॲट द रजिस्ट्रार्स ऑफिस ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या पुन्हा सेक्शन 9 जो आहे, म्हणजे जो एक्झिस्टिंग प्रोव्हिजन्स आहेत अगोदरपासूनच्या त्या पुन्हा ॲप्लिकेबल आहेत, कारण सेक्शन 9 ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. हे 2 सेक्शन जे आहेत ते नवीन टाकलेले आहेत. द सेक्शन 9 काय म्हणतो या ठिकाणी, तर सेक्शन 9 मध्ये काय म्हटलेलं आहे की तुमचं प्रपोजल रजिस्ट्रारकडे गेल्याच्या नंतर सबसेक्शन 1 प्रमाणे, सेक्शन 9च्या सबसेक्शन 1 प्रमाणे असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की तुमचं प्रपोजल रजिस्ट्रारकडे गेल्याच्या नंतर रजिस्ट्रारने जर रजिस्ट्रार सॅटिस्फाय झाला किंवा तुम्ही ॲक्ट जो आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट रूल्स किंवा इतर ॲप्लिकेबल ॲक्ट्स आहेत किंवा इतर बाकी ज्या फॉर्मॅलिटीज आहेत तुम्ही सगळ्या व्यवस्थित कंप्लाय केलेल्या आहेत, तुमच्या प्रस्तावामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव नाही, त्रुट नाही, तर अशा केसमध्ये विदिन 2 months रजिस्ट्रार जे आहेत त्यांनी तुमचं प्रपोजल डिस्पोज ऑफ केलं पाहिजे. म्हणजे डिस्पोज ऑफ इन द सेन्स आयदर तुमचं प्रपोजल मंजूर करून तुमच्या संस्थेला नोंदणी द्यायची, रजिस्ट्रेशन द्यायचं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू करायचं. आणि जर समजा त्याला रिफ्यूज करायचं असेल, रिजेक्ट करायचं असेल तर त्यांनी काय करायचं, तसं मग रिफ्युजल लेटर तुम्हाला द्यायचं आहे चीफ प्रमोटरला आणि त्याच्यामध्ये त्यांनी रिझन स्पेसिफिक मेन्शन करायचं आहे. दॅट इज सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 9, दॅट इज अबाउट रजिस्ट्रेशन. आता या ठिकाणी 2 महिन्याचा टाइम पिरियड दिलेला आहे. तुमच्या रजिस्टरिंग अथॉरिटी जी प्रायमरी अथॉरिटी असते, म्हणजे आपलं प्रपोजल जनरली साधारणतः आपण आपल्या वॉर्डचे किंवा तालुक्याचे किंवा शहराचे सिटीचे जे असिस्टंट किंवा डेप्युटी रजिस्ट्रार जे त्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे सबमिट करतो, तर त्यांनी 2 महिन्याच्या आतमध्ये हे प्रपोजल फायनलाइज करायचं आहे, डिस्पोज ऑफ करायचं आहे. तर सेक्शन 9 मधला सबसेक्शन 2 हा महत्त्वाचा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये समजा तुमच्या ह्या प्रायमरी अथॉरिटी म्हणजे असिस्टंट किंवा डेप्युटी रजिस्ट्रार जे आहेत त्यांनी समजा तुमचं प्रपोजल निकाली काढलं नाही, डिस्पोज ऑफ नाही केलं, तर 2 महिन्याच्या नंतर त्या प्रस्तावावरती निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होत नाही. तर त्यांनी काय करायचं, मग 2 महिने पूर्ण झाल्याचे 2 महिन्यामध्ये जर त्याच्या प्रस्तावावर त्यांनी डिस्पोज ऑफ नाही केला, तुमचा प्रपोजल डिस्पोज ऑफ नाही केलं, तर त्यांनी ते प्रस्ताव का त्याच्यावरती निर्णय घेतला नाही, का डिस्पोज ऑफ केलं नाही असा त्या रिमार्क मारायचा. आणि पुढच्या 15 दिवसामध्ये 2 महिन्याच्या नंतरच्या पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांनी तो प्रस्ताव जो आहे आपल्या हायर अथॉरिटीकडे पाठवायचा आहे. आणि हायर अथॉरिटीकडे प्रस्ताव हा गेल्याच्या नंतर हायर अथॉरिटीला पण या सेक्शननी 2च महिन्याचा कालावधी दिलेला आहे. त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हायर अथॉरिटीने तो प्रस्ताव निकाली काढायचा आहे, म्हणजे डिस्पोज ऑफ करायचा आहे. आणि तसे निर्देश तुमच्या असिस्टंट किंवा डेप्युटी रजिस्ट्रारना द्यायचे आहेत की बाबा ह्या मी म्हणजे मंजूर करतोय, तुम्ही त्यांना सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इश्यू करा वगैरे. म्हणजे एकंदरीत बघा या ठिकाणी किती आहे की 2 महिने पुढचे 15 दिवस हायर अथॉरिटीकडे पाठवण्यासाठी आणि हायर अथॉरिटीला पण 2 महिने, तर एकूण 4 महिने 15 दिवसामध्ये जर निबंधक म्हणजे रजिस्ट्रारच्या ऑफिसमधून जर या प्रस्तावावरती काय निर्णय घेतलेला आहे हे जर फायनलाइज नाही झालं तर ह्या सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 9 नुसार युअर सोसायटी शॅल बी डीम्ड टू हॅव बीन रजिस्टर्ड, म्हणजे तुमची सोसायटीला माननीय
नोंदणी प्राप्त झाली आणि रजिस्ट्रारनी मग पुढच्या 15 दिवसामध्ये तुमच्या संस्थेसाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आपल्या सिग्नेचर आणि सीलसह इश्यू केलं पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, एकूण 4 महिने 15 दिवसाचा कालावधी आहे. 4 महिने 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जर प्रस्तावावरती रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये किंवा हायर अथॉरिटीकडे या एकूण कालावधीमध्ये जर निर्णय घेतला गेला नाही तर 4 महिने 15 दिवसांनी कायदा असं मानतो, सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 9 असं मानतो की तुमच्या संस्थेला मानवी नोंदणी मिळालेली आहे. मीन्स युअर सोसायटी शॅल बी डीम्ड टू हॅव बीन रजिस्टर्ड अँड रजिस्टर will have to issue certificate of registration under his seal and signature within next 15 days to your society. म्हणजे रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जर निर्णय घेतले गेले नाही तर त्याच्यासाठी पण तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे. समजा ह्या प्रिस्क्राईब टाईम पिरियडमध्ये समजा रजिस्ट्रारने जर तुमचं प्रपोजल रिफ्यूज केलं तर तुम्हाला मग हायर अथॉरिटीकडे त्याच्यावरती अपील करण्याची मुभा आहे. त्या अपीलमधल्या प्रोव्हिजननुसार तुम्ही हायर अथॉरिटीकडे त्या निबंधकाच्या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये पुढे असं म्हटलं ते सेक्शन 9 मध्ये की रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये ज्या संस्था रजिस्टर्ड होतात त्या रजिस्टर्ड किंवा डीम्ड रजिस्टर्ड संस्थांचं एक रजिस्ट्रारने मेंटेन केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वॉर्ड वाईज, प्रत्येक तालुका वाईज जे काय आहे हे तुम्हाला त्या रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये मिळेल. तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये संस्था डीम्ड रजिस्टर्ड किंवा डीम्ड रजिस्टर्ड संस्थांची नावं मिळतील, त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर्स वगैरे सारखे डिटेल्स मला त्या ठिकाणी मिळतील, त्यांची तारीख मिळेल, कधी रजिस्टर झाली वगैरे सगळे मिळेल. ओके. आता याच्यामध्ये तुमची संस्था नोंदणी झाली म्हणून याचा एव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणून तुम्हाला जे डॉक्युमेंट द्यायचं आहे ते सेक्शन 10 नुसार ॲज अ एव्हिडन्स ऑफ रजिस्ट्रेशन द रजिस्ट्रार विल हॅव टू इश्यू यू द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन of your cooperative housing society under the seal of the registrar and under his signature. म्हणजे तुम्हाला हे सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन मिळतं ॲज पर सेक्शन 10 ऑफ द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेला तुमची संस्था नोंदणी होते त्यावेळेला तुमच्या संस्थेचं जे क्लासिफिकेशन होतं ते ॲज पर सेक्शन 12 त्याच्यामध्ये सेक्शन 12 नुसार मेन क्लासिफिकेशन असतं आणि सब क्लासिफिकेशन असतं. म्हणजे मेन क्लासिफिकेशन हाऊसिंग म्हणून होतं आणि सब क्लासिफिकेशन मी सांगितलं की मोस्टली आपण बिल्डरकडून फ्लॅट्स परचेस करून ज्या संस्था स्थापन करतो त्याला टेनंट को पार्टनरशिप म्हणजे भाडेकरू सहभागीदार असं सब क्लासिफिकेशन होतं. आणि प्लॉट घेऊन समजा आपण ज्यावेळी संस्था हे करतोय, बिल्डिंग बांधतोय किंवा आपण प्लॉट होल्डरच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करतोय त्यावेळेला त्याला टेनंट ओनरशिपचा दर्जा मिळतो. म्हणजे भाडेकरू मालकी हक्क सहकारी गृहनिर्माण संस्था असं त्याचा मराठीमध्ये त्याला संबोधलं जातं. तर हे जे काय कायदेशीर तरतुदी आपण बघितल्या की कायदेशीर तरतुदी काय आहेत. म्हणजे एखादी तुम्हाला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थापन करायची झाली तर आपल्याला म्हणजे मोफामध्ये तरतुदी बघायला लागतात, रेरामध्ये तरतुदी बघायला लागतात. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960कडे यायला लागतं. त्याच्यामध्ये ज्या अपडेटेड म्हणजे अमेंडेड म्हणजे ज्या काय अमेंडमेंट झाल्या त्या सगळ्या आपल्याला तरतुदी अगोदरच्या नंतरच्या ह्या सगळ्या आपल्याला बघायला लागतात. तर ह्या जे होतं हे सगळं म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करण्यासाठी ज्या काही लिगल प्रोव्हिजन्स आहेत त्या लिगल प्रोव्हिजन संदर्भातलं हे सगळं विवेचन होतं. तर पुढचा जो पार्ट आहे आपला तर आपल्याला पुढच्या पार्टमध्ये ॲक्च्युली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करण्यासाठीच्या ज्या स्टेप्स आहेत ह्या स्टेप संदर्भातली आपण एक माहिती घेत जाऊ पुढच्या पार्टमध्ये. आता आपण स्टेप्स इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन और रजिस्ट्रेशन ऑफ अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बघणार आहोत. या ज्या स्टेप्स आहेत आता सुरुवात बघा. पुन्हा आपण काय करू, आपण बिल्डरकडून फ्लॅट परचेस करतो त्याच्यानंतर आता आपण लिगल प्रोव्हिजन सगळ्या बघितल्या त्यानुसार आपण सोसायटी फॉर्मेशनची प्रोसेस आपल्याला चालू करायची आहे. बिल्डर चालू करेल किंवा आपण चालू करतो समजा तर ते टप्पे सगळे हे पूर्ण करायला लागतात. हे स्टेप्स आहेत सगळे आपल्याला पूर्ण करायला लागतात. त्याच्यामधला पहिला जो टप्पा आहे म्हणजे फर्स्ट स्टेप जी आहे या ठिकाणी इनफॉर्मल जनरल मीटिंग ऑफ द फ्लॅट परचेसर्स त्यालाच आपण इनिशिएशनला प्रमोटर्स म्हणतो. म्हणजे हे फ्लॅट परचेसर्स लोक आहेत ही फ्लॅट परचेसर्स लोकांची अनौपचारिक सर्वसाधारण सभा तुम्हाला पहिल्यांदा बोलवायला लागते.
कारण तुम्हाला तुमच्या फ्लॅट परचेसर लोकांची कोणती लीगल बॉडी लीगल एंटिटी फॉर्म करायची आहे हा निर्णय घ्यायचा आणि मग त्याला अनुसरूनच पुढचे निर्णय घ्यायचे सर्वानुमते, म्हणजे तिथे हजर असणाऱ्या लोकांना सर्वानुमते किंवा मेजॉरिटीनी बहुमताने. त्यासाठी कारण ही डेमोक्रेटिक ऑर्गनायझेशन आहे, तुमची कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी डेमोक्रेटिक ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सर्वानुमते किंवा मेजॉरिटीने तुमचे निर्णय झाले पाहिजेत. म्हणून पहिली फर्स्ट जी स्टेप आहे या प्रोसेसमधली ही जी आहे ही इनफॉर्मल जनरल मीटिंग ऑफ द फ्लॅट परचेसर्स, त्यांना आपण प्रमोटर्स म्हणतो, म्हणजे फ्लॅट परचेसर लोकांची अनौपचारिक सर्वसाधारण सभा. आता ही सभा कोणी बोलवायची? साधारणतः तुमच्या बिल्डर जर सोसायटी फॉर्मेशनची प्रक्रिया करणार असेल कायद्यानुसार तर तो बिल्डर ही सगळ्यांची सभा बोलेल, फ्लॅट परचेसर लोकांची इन्फॉर्मल जनरल बॉडी मीटिंग. किंवा तुम्ही बिल्डरच्या कोऑपरेशननी समजा तुमच्या पुढाकाराने तुम्ही जर ही सोसायटी फॉर्मेशनची प्रोसेस तुम्ही जर चालू करणार असाल तर तुमच्यामधलेच मी फ्लॅट परचेसर लोकांमधलेच काही लोक पुढे येऊन ही मीटिंग बोलवू शकतात. आता ही अनौपचारिक मीटिंग आहे, इनफॉर्मल जनरल बॉडी मीटिंग आहे, त्यामुळे त्याला फॉर्मल ज्या जनरल बॉडी मीटिंग आहेत त्याच्या औपचारिकता म्हणजे कायद्यामध्ये ज्या जनरल बॉडी मीटिंग्स मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळ्या फॉर्मल म्हणजे औपचारिक आहेत आणि त्याला ज्या औपचारिक कामं नाही, कारण त्याच्या औपचारिकता फॉर्मॅलिटीज तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. तसं या ठिकाणी शक्यतो काही फॉर्मॅलिटीज अशा स्ट्रिक्टली तुम्हाला काही पूर्ण करणं आवश्यक नाही, फक्त मीटिंग बोलवून वेगळे निर्णय घेणं. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे, आता ही मीटिंग एका ठराविक दिवशी तुम्ही बोलणार, ठराविक वेळा ठराविक ठिकाणी, तुमच्याकडे क्लब हाऊस असेल तर क्लब हाऊसमध्ये बोलवाल, वेळ सांगाल सगळ्यांना वेगळे, किंवा बिल्डरनी बोललं तर बिल्डर सगळ्यांना लेटर पाठवेल, तुमच्यापैकी कोणी बोल तुम्ही सगळ्यांना लेटर पाठवाल किंवा खाली नोटीस बोर्डवरती वगैरे लावाल आणि त्या ठिकाणी ठरल्यावर ती मीटिंग होईल. त्या मीटिंगमध्ये हे तुमचे जे कमीत कमी सभासद संख्या आहे जी सोसायटी फॉर्मेशनसाठी पाहिजे ते तेवढी त्या ठिकाणी असावी उपस्थित, म्हणजे त्यांच्या सह्या लागणार वगैरे. तर त्याच्यानं तुम्ही मीटिंग चालू केली तर ह्या ठिकाणी पहिला तुम्हाला त्या मीटिंगमध्ये जो निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे तुमच्या फ्लॅट परचेसर लोकांसाठी तुम्हाला कोणती लीगल बॉडी फॉर्म करायची आहे, लीगल एंटिटी फॉर्म करायची आहे. आता तुम्ही समजा निर्णय घेतला की तुम्हाला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करायची आहे, तर हा निर्णय तिथे हजर असणारे जे काय तुमचे फ्लॅट परचेसर्स आहेत ते मेजॉरिटीनी किंवा सर्वानुमते ते निर्णय घेतील. समजा म्हणजे पहिला निर्णय तुमचा पास झाला त्या मीटिंगमध्ये टू फॉर्म अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ऑफ द फ्लॅट परचेसर्स फॉर युअर बिल्डिंग और त्या प्रोजेक्ट काय असेल ते त्याच्यासाठी तुम्ही एक निर्णय घेतला. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं की हा निर्णय घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या तुमच्या संस्थेसाठी नाव काय असायला पाहिजे याचाही निर्णय तुम्हाला ह्या मीटिंगमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं की एक मुख्य नाव मेजॉरिटी लोक किंवा सर्वानुमते समजा एक मुख्य नाव निवडलं की आमच्या संस्थेला प्रपोज्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला हे आपलं मुख्य नाव जे आहे असावं. आणि समजा तुम्ही ज्या रजिस्ट्रारच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थापन करायला चालला आहात म्हणजे करणार आहात त्या ठिकाणी त्याच नावाची जर दुसरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रजिस्टर झालेली असेल तर ते नाव तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला काही पर्यायी नावं त्याच मीटिंगमध्ये सुचवली पाहिजेत सर्वानुमती किंवा मेजॉरिटीने आणि ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे प्रोसिडिंगमध्ये नोंद झाली पाहिजे. जे तुमचा जो इतिवृत्तांत आहे तुमचा मीटिंगचा जो लिहिणारा त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच्या नोंदी व्हायला पाहिजेत. किंवा आपला निर्णय झाला पहिला काय आपल्या फ्लॅट परचेसर्स लोकांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करायची म्हणजे एंटिटी किंवा लिगल बॉडी म्हणून. दुसरं मग त्या संस्थेचं मुख्य नाव जे फर्स्ट प्रेफरन्सचं नाव कोणतं असेल समजा हे नाव उपलब्ध नसेल रजिस्ट्रारकडे तर मग बाकी प्राधान्यक्रमे म्हणजे प्रेफरन्शियल ऑर्डरनी दुसरं तिसरं चौथं पाचवं अशी नंतर एक तुम्ही काय करा एक 4-5 नावं तुम्ही त्याला पर्यायी नावं तुम्ही त्या ठिकाणी त्याच मीटिंगमध्ये ठरवा निवडा त्या ठिकाणी. आणि प्रेफरन्शियल ऑर्डरनी बाबा 1 नंबर नसेल तर 2 पहिली 2 नंबरची नावं अवेलेबल नसेल तरच 3 अशा प्रकारे ते प्रेफरन्शियल ऑर्डरनी तुमच्या त्या नावाचा विचार केला जातो. म्हणजे तुम्ही संस्थेसाठी नावही निवडलं. आता याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की आता ही प्रक्रिया पुढे काय तुम्ही वारंवार मीटिंग घेत बसणार नाही. त्याच्यासाठी बरंचसं डॉक्युमेंटेशनचा पार्ट असतो पेपरवर्क असतं अर्ज करायचे असतात रजिस्ट्रारच्या ऑफिसला वगैरे. तर ह्या ठिकाणी तुमच्यापैकीच कोणाला तरी तुम्हाला एक तुमचा चीफ प्रमोटर म्हणून निवडायला लागतं.
बऱ्याच वेळा काय होतं की बिल्डर अनसोल्ड फ्लॅटसाठी वगैरे बिल्डर मेंबर होणार असतो, त्यामुळं बिल्डरलाही तुम्ही काही ठिकाणी चीफ प्रमोटर म्हणून किंवा बिल्डरनी नेमलेल्या दुसऱ्या व्यक्तीला चीफ प्रमोटर म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळते. पण तुम्ही तुमच्यापैकी कोणी एखाद्याला चीफ प्रमोटर म्हणजे मुख्य प्रवर्तक म्हणून तुम्ही त्या मीटिंगमध्येच निवडायचं आहे. आणि चीफ प्रमोटरची त्या ठिकाणी निवड झाली की त्या चीफ प्रमोटरला या सोसायटीच्या फॉर्मेशन संदर्भातले, सोसायटीच्या स्थापनेसंदर्भातले अधिकार जे आहेत हे त्याला अधिकार द्यायचे. म्हणजे नेम रिझर्वेशनसाठी रजिस्ट्रारला लेटर लिहिणं, बाकीचा करस्पॉन्डन्स करणं, बिल्डरशी करस्पॉन्डन्स करणं, हा सगळा प्रस्ताव तयार करणं, तुमचे बँक अकाउंट ओपन करणं, त्या ठिकाणी मग पेमेंट जे आहे सोसायटी फॉर्मेशनसाठीचं पेमेंट डिपॉझिट करणं, तिथून खर्च करणं वगैरे, हे बरेचसे सगळे सोसायटी फॉर्म होऊन तुमची फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग होती सोसायटी फॉर्मेशनच्या नंतर, तोपर्यंत हे सगळे अधिकार त्या चीफ प्रमोटरकडे राहतात. त्यामुळे या ठिकाणी चीफ प्रमोटरला हे अधिकार देण्याचे पण ठराव पास करायचा. त्या ठिकाणी चीफ प्रमोटरची नेमणूक नाही, फक्त नेमणुकीसोबतच त्याला हे अधिकार देण्याचा पण ठराव पास करायचा. आणि त्याच्यानंतर मग समजा सोसायटी फॉर्मेशनसाठी तुम्ही जर बिल्डरला पैसे दिले असेल तर त्या पैशामधून बिल्डर पैसे खर्च करून सोसायटी फॉर्मेशनचा सगळा खर्च करेल. पण कधी कधी काय असतं की नॉन कॉपरेशन म्हणजे बिल्डरच्या सहकार्य नसतं सोसायटी फॉर्मेशनसाठी, त्यावेळेला तुम्ही लोक पैसे काढताय फ्लॅट परचेसर्स, आणि मग तुमची सोसायटीची प्रक्रिया, तुम्ही फॉर्मेशनची प्रक्रिया आहे तुम्ही राबवत असाल, तर अशा वेळी समजा तुम्हाला जर काय पैसे वगैरे जमा करायचे असतील तर त्याचाही निर्णय या मीटिंगमध्ये घ्या. तुमचा जो बँक अकाउंट ओपन होणार आहे प्रपोज सोसायटीच्या नावाने, त्या ठिकाणी एकट्या चीफ प्रमोटरला नेमण्याच्या ऐवजी त्याच्यासोबत अजून समजा 1-2 सिग्नेटरीज तुम्हाला जर नेमायचे असतील तर त्याचाही ठराव या तुम्ही मीटिंगमध्ये करू शकताय. म्हणजे त्या सोसायटीच्या फॉर्मेशन संदर्भात जे काय तुम्हाला ठराव पास करायचे आहेत ते तुम्ही ह्या सगळं तुमच्या इनफॉर्मल जनरल मीटिंगमध्ये हे सगळे ठराव तुम्ही पास करू शकता. ठीक आहे. हे ठराव पास झाल्याच्या नंतर तुमची मीटिंग डिझॉल्व्ह होईल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ऑटोमॅटिकली ह्याची सगळी जबाबदारी तुमच्या चीफ प्रमोटरकडे येईल. तर चीफ प्रमोटरने याच्यानंतर काय करायचं आहे की यातली सेकंड स्टेप जी आहे ती म्हणजे नेम रिझर्वेशनची आहे. तर चीफ प्रमोटरनी काय करायचं आहे की मग मला सांगितल्याप्रमाणे आता ज्या नवीन ॲक्टमध्ये पण ती तरतूद आहे, तर त्या प्रोव्हिजनप्रमाणे चीफ प्रमोटरने प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये रजिस्ट्रारला ॲप्लिकेशन द्यायचं आहे की नेम रिझर्वेशनसाठी. त्यासोबत जर तुमच्याकडे OC किंवा BCC मिळाली नसेल तर CCची कॉपी जोडायची आहे. आणि OC BCC मिळाली असेल, समजा बऱ्याच वेळा काय होतं की बिल्डिंग पूर्ण होऊन आपण राहायला गेल्यानंतर पण सोसायटी फॉर्मेशनची प्रक्रिया चालू करतो, त्यावेळी तुमच्याकडे OC किंवा BCCची कॉपी पण असते, ती जोडायची वगैरे. आणि हे सगळं बाकी जे काही इन्फॉर्मेशन त्या फॉर्ममध्ये भरून हे सगळं सबमिट करायचं आहे त्याने. आणि प्रोसिडिंग म्हणजे मीटिंगचं जे प्रोसिडिंग झाले ते प्रोसिडिंग पण यासोबत जोडायचं आहे किंवा मला अपॉइंट केलेलं आहे चीफ प्रमोटर म्हणून वगैरे, ते त्याच्यात म्हणजे लक्षात आलं म्हणजे पाहिजे रजिस्ट्रारच्या किंवा हे चीफ प्रमोटरच आहे, त्यामुळे प्रोसिडिंगही जोडायचं आहे सोबत. आणि अशा प्रकारे ते नेम रिझर्वेशनसाठी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये त्याने ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि रजिस्ट्रारनी ह्या ॲप्लिकेशनवरती विदिन 30 डेज निर्णय घेऊन तुम्हाला कळवायचं आहे. तर हे कळल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रार काय कळवतात की समजा तुमचं अर्ज मंजूर झाला, तुमच्यासाठी नाव राखून ठेवलं, तर ते तुमच्या प्रपोज सोसायटीसाठी कोणतं नाव राखून ठेवलेलं आहे ते त्यांच्या करस्पॉन्डन्समध्ये म्हणजे लेटरमध्ये असतं रजिस्ट्रारच्या. आणि त्या संस्थे प्रपोज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावाने बँकेत म्हणजे शक्यतो हा अकाउंट जो पहिला अकाउंट जो आहे प्रपोज सोसायटीच्या नावाने, तो तुमच्या बिल्डिंगच्या जवळपास जर एखादी समजा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा असेल तर त्या शाखेमध्ये, किंवा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा असेल तर त्या शाखेमध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी सांगितलं जातं. आणि त्या ब्रँच मॅनेजरला पण त्याच्यामध्ये ती कॉपी जी आहे मार्क केलेली असते आणि त्याला त्याच्यामध्ये नोट लिहिलेली असते रजिस्ट्रारने किंवा या प्रपोज सोसायटीच्या नावाने तुमच्या ब्रँचमध्ये अकाउंट ओपन केलं जावं वगैरे. समजा तुमच्याकडे जर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक नसेल किंवा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक नसेल त्या ठिकाणी ब्रँच कुठली, तर मग तुम्ही एखाद्या शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँकमध्ये, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये वगैरे तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता वगैरे. मग तोही पर्याय तुमच्यासमोर आहे की एखाद्या शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पण तुम्हाला अकाउंट ओपन करता येतो. ठीक आहे. म्हणजे आता रजिस्ट्रारकडून नेम रिझर्वेशनचं लेटर तुम्हाला मिळतं, त्याच्यानंतर चीफ प्रमोटर जाऊन काय करेल त्या ठिकाणी तुमच्या प्रपोज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावाने अकाउंट ओपन करेल.
आता या ठिकाणी पण तुमच्या अकाउंट ऑपरेट करण्यासाठी तुम्ही जे मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे समजा फक्त चीफ प्रमोटरनीच ऑपरेट करायचा की त्याच्यासोबत अजून तुम्ही अकाउंट ऑपरेट करण्यासाठी काही लोकांची नावं सजेस्ट केले तर त्यांचं त्या ठिकाणी बँकेत प्रॉपर KYC होईल आणि त्या ठिकाणी अकाउंट ओपन केला जाईल आणि तो अकाउंट मग तुम्ही ऑपरेट करू शकतात. हे जे काही सिग्नेटरीज आहेत ते लोक ऑपरेट करू शकतात. ही जी पुढची स्टेप आहे तुमची म्हणजे ओपनिंग बँक अकाउंट अँड डिपॉझिटिंग इनिशियल पेमेंट्स कलेक्टेड. म्हणजे या ठिकाणी बँक अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर समजा बिल्डर ज्या कॉर्पोरेशन असेल तर बिल्डरनी सोसायटी फॉर्मेशनसाठी जी काही आपल्याकडून पेमेंट कलेक्ट केलं होतं ज्यावेळेला फ्लॅट आपण परचेस करतो पोझिशनच्या वेळेला तो आपल्याकडून पैसे घेत असतो तर ते पैसे त्यांनी या अकाउंटला जमा केले पाहिजेत. बिल्डरच्या नॉन कॉर्पोरेशनने असेल किंवा तुम्ही पैसे काढून सोसायटी फॉर्म करत असाल तर अशा केसमध्ये तुम्ही जी काय अमाऊंट जमा करणार आहेत मेंबर्सकडून फ्लॅट परचेसर लोकांकडून ती तुम्ही या अकाउंटला जमा करायची आहे आणि त्याच्यामधून तुम्ही पुढचा खर्च करायचा आहे. सोसायटी फॉर्मेशन संदर्भातला खर्च करायचा आहे. ठीक आहे. आता तुमचं झालं बघा म्हणजे काय की तुमचं बँक अकाउंट पण ओपन झालं, नेम रजिस्ट्रेशन झालं, बँक अकाउंट ओपन झालं. आता पुढच्या पिरियडमध्ये चीफ प्रमोटरचं काम आहे की त्याने रजिस्ट्रेशनसाठीचा प्रस्ताव जो आहे हा प्रस्ताव तयार करायचा आहे आणि तो प्रस्ताव तयार करून त्याच्यावरती ज्या काही सह्या पाहिजेत फ्लॅट परचेसर लोकांच्या सह्या घेऊन तो प्रस्ताव रजिस्ट्रारकडे सादर करायचा आहे. तर ह्या प्रपोजल्समध्ये कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत त्या आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. तर या ठिकाणी ह्या प्रपोजलमध्ये रजिस्ट्रेशन जे प्रपोजल आहे हे प्रपोजल तयार ज्यावेळेला केलं जातं तर रजिस्ट्रारकडून चीफ प्रमोटरकडून चीफ रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये सबमिट करण्यासाठी तुमचा जो मुख्य प्रवर्तक आहे चीफ प्रमोटर आहे ज्या प्रपोजल तयार करेल तर त्याच्यामध्ये मेन कोणकोणत्या गोष्टी येतात बघा. तर फॉर्म ए आहे. फॉर्म ए जो आहे हा तुमच्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल्समध्ये जे नमुने दिले आहेत त्यामधला पहिलाच नमुना आहे, पहिलाच फॉर्म आहे फॉर्म ए. हा फॉर्म ए जो आहे हा आहे ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. म्हणजे कोणत्याही प्रकारची कोऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग असू देत किंवा इतर कोणत्याही प्रकारची असू देत हा एकच फॉर्म आहे. रूल्समध्ये दिले असल्यामुळे तो सगळ्यांनाच लागू पडतो. तर फॉर्म ए दॅट इज ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. ठीक आहे. तर या फॉर्म एमध्ये आता समजा तुमच्याकडे आपण बघितलं की 51% वगैरे फ्लॅट्स विकले तर बिल्डरनी सोसायटी फॉर्मेशनची प्रोसेस चालू केली. म्हणजे जे काय आता समजा 5पेक्षा जास्त जनरली आपल्याकडे लोक असतात या ठिकाणी जर ते जे रिक्वायर्ड नंबर ऑफ मेंबर्स जे आहेत त्यांच्या या ठिकाणी म्हणजे सगळ्या आता या फॉर्मसोबत फॉर्म एवरती त्याच्या डायरेक्ट सह्या कोणाच्या नसतात. प्रॅक्टिकली आपण काम ज्यावेळेला करतो त्यावेळेला तर त्याच्यासोबत जे काही डॉक्युमेंट्स आपण जोडतो त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांची डिटेल्स सगळे फॉर्म एवरती असं वैयक्तिक नावं पण कोणाची नसतात मेंबरची वगैरे. फॉर्म ए हा एक साधा अर्ज आहे, सिम्पल ॲप्लिकेशन आहे जे रजिस्ट्रारकडे व आमच्या अशा सोसायटी आहे तुम्हाला नोंदणी करायची आहे तर ते फॉर्म सिम्पल फॉर्मॅटमध्ये असतो तो. ठीक आहे. तर तो फॉर्म ए दॅट इज ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ अ कोऑपरेटिव्ह सोसायटी हा फॉर्म जो आहे हा मेन फॉर्म हा चीफ प्रमोटरने भरायचा आहे आणि ह्या फॉर्मसोबत त्याला एक स्टेटमेंट ए जोडायचं आहे. बघा फॉर्म ए वेगळा आणि स्टेटमेंट ए वेगळं. फॉर्म ए हे हा मेन ॲप्लिकेशन आहे, मेन ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ अ कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्यासोबत स्टेटमेंट ए जे जोडायचं आहे हे स्टेटमेंट ए जे आहे हे स्टेटमेंट एमध्ये तुमचे जे प्रमोटर्स म्हणजेच फ्लॅट परचेसर्स आहेत त्यांचे सगळे पर्टिक्युलर्स जे आहेत हे पर्टिक्युलर्स त्यांचे सगळे ह्या स्टेटमेंट एमध्ये येतात. तर मी नंतर शेवटी सांगेन किंवा स्टेटमेंट एमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, स्टेटमेंट बीमध्ये स्टेटमेंट सीमध्ये कोणकोणत्या गोष्टी मी नंतर सांगेन. आपण एक पहिल्यांदा बघत जाऊ थिअरॉटिकली आणि मग ॲक्च्युली त्याच्या स्टेटमेंटमध्ये काय काय तुम्हाला माहिती सांगायला लागते ते काय भरायला लागते आपण बघू. तर स्टेटमेंट ए जे आहे हे स्टेटमेंट ए कशा संदर्भात आहे की या ठिकाणी तुमचे जे प्रमोटर्स म्हणजेच फ्लॅट परचेसर्स आहेत ह्या फ्लॅट परचेसर्सची माहिती जी आहे ही वैयक्तिक माहिती जी आहे ती सगळी या ठिकाणी मेन्शन करायची असते. याच्यानंतर स्टेटमेंट बी एक आहे. स्टेटमेंट बीमध्ये तुमची प्रपोज सोसायटी जी आहे ह्या प्रपोज सोसायटी संदर्भातली माहिती आहे स्टेटमेंट बीमध्ये मेन्शन करायची असते. त्याच्यानंतर स्टेटमेंट सी असतं. तर स्टेटमेंट सीमध्ये फर्दर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग इच ऑफ द प्रमोटर्स म्हणजे तुमचे फ्लॅट परचेसर किंवा प्रमोटर्स आहेत यांच्या संबंधातली
जी फर्दर इन्फॉर्मेशन आहे म्हणजे स्टेटमेंट स्टेटमेंट एच्या व्यतिरिक्त अजून समजा तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल ॲडिशनल ती तुमच्या स्टेटमेंट सीमध्ये तुम्हाला भरायला लागते. त्याच्यामध्ये बघा म्हणजे आता हे प्रिस्क्राईब फॉर्म जे आहे त्याच्यामध्ये फॉर्म ए दॅट इज ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, नंतर स्टेटमेंट ए म्हणजे तुमच्या प्रमोटर्स लोकांचे पर्टिक्युलर्स असतं, स्टेटमेंट बी सोसायटीचे प्रपोज सोसायटीचे पर्टिक्युलर्स, स्टेटमेंट सीमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द प्रमोटर्स हे सगळं याच्यामध्ये असतं. आता ह्याच्यासोबत तुम्हाला बायलॉजच्या ॲक्च्युली ते ॲक्टमधली प्रोव्हिजन आहे त्यामुळं 4 कॉपीज ऑफ बायलॉज म्हटलेलं आहे, पण आम्ही जेव्हा प्रॅक्टिकली काम करतो तेव्हा 2 कॉपीज बायलॉजच्या ज्या आहेत त्या सबमिट करायला सांगितल्या जातात. म्हणजे जसं काय असेल समजा 2 or 4 कॉपीज ऑफ बायलॉज जे काय आहे तर 2 सांगितले की 2 द्या, 4 मागितलं तर 4 द्या, पण या बायलॉजच्या 2 किंवा 4 कॉपीज तुम्ही सबमिट करायच्या आहेत रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ अकाउंट कंटेनिंग प्रिलिमिनरी इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ द प्रपोज्ड सोसायटी ड्युली साइंड बाय द चीफ प्रमोटर. आता हे सगळ्या बघा सगळे पेपर जे सबमिट करायचे आहेत ना हे सगळे चीफ प्रमोटरनी सही करायचे आहेत, सगळे चीफ प्रमोटरची सर्टिफाय करायची किंवा सही करायचे आहेत. तर तुमच्यामध्ये बँकेमध्ये जे काय तुम्ही आता बँक अकाउंट ओपन केलेलं आहे त्या बँकेमध्ये पैसे आले किती, खर्च किती झाले, शिल्लक किती आहेत त्याचं जे स्टेटमेंट आहे तुम्ही सोबत जोडायचं आहे आणि त्यासोबत बँक बॅलन्स सर्टिफिकेट इश्यूड बाय द बँक म्हणजे या पर्टिक्युलर डेटला ह्या अकाउंटमध्ये इतके पैसे शिल्लक आहेत असं बँकेकडून तुम्ही एक सर्टिफिकेट घ्यायचं आहे. कशासाठी घ्यायचं आहे बँक बॅलन्स सर्टिफिकेट? कारण तुमचे शेअर मनी आणि एंट्रन्स फी जितके लोक त्या ठिकाणी मेंबर म्हणून सोसायटीचे बनणार आहेत त्या प्रत्येकाची त्या ठिकाणी शेअर मनी आणि एंट्रन्स फी जमा झाली पाहिजे, शेअर मनी आणि एंट्रन्स फी जमा झाली पाहिजे. तर तेवढे कमीत कमी पैसे त्या बँक अकाउंटमध्ये शिल्लक असले पाहिजेत हे कन्फर्म करण्यासाठी हे बँकेकडून बँक बॅलन्स सर्टिफिकेट पण घेऊन तुम्हाला सोबत जोडायला लागतं या प्रपोजलच्या. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ द टायटल ऑफ द लँड इश्यूड बाय ॲडव्होकेट ऑफ गुड स्टँडिंग म्हणजे ह्या फील्डमध्ये प्रॅक्टिस करणारे जे काही ॲडव्होकेट आहेत त्याच्याकडून त्या लँड संदर्भातलं लँडचं जे टायटल आहे क्लिअर आहे, फ्री फ्रॉम ऑल इन्कम्बरन्सेस आहे, मार्केटेबल आहे, अशा प्रकारचं सर्टिफिकेट जे आहे हे तुम्ही ॲडव्होकेटकडून घ्यायचं आहे. नंतर म्हणजे तुम्हाला बिल्डर कोऑपरेट करत असेल ना तर ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला बिल्डर देईल. नंतर स्पेसिमन ऑफ ॲग्रीमेंट टू ॲक्वायर द लँड म्हणजे ओपन प्लॉट सोसायटी असेल, प्लॉट घेऊन तुम्ही बांधत असेल तर त्या ठिकाणी एक तुम्हाला ॲग्रीमेंटची स्पेसिमन कॉपी जोडायला लागते किंवा मी अशा लँड घेणार त्याच्या ॲग्रीमेंटची कॉपी अशा प्रकारे आहे. नंतर स्कीम शोईंग व्हायबिलिटी ऑफ द सोसायटी साइंड बाय द चीफ प्रमोटर अँड सपोर्टेड बाय अन आर्किटेक्ट सर्टिफिकेट. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की एक फॉर्मल रिक्वायरमेंट आहे ती की स्कीम शोईंग व्हायबिलिटी ऑफ द सोसायटी म्हणजे तुमच्या सोसायटीची व्हायबिलिटी इन फ्युचर तुमची सोसायटी लवकर डब घ्यायला नाही येणार वगैरे म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी ती एक रिक्वायरमेंट आहे, ती हाऊसिंगला पण केलेली आहे. तर ते काय प्रिस्क्राईब फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये ती माहिती भरून चीफ प्रमोटरने सही करून आर्किटेक्टने ती सर्टिफाय करून ही स्कीम सबमिट करायची आहे, स्कीम शोईंग व्हायबिलिटी ऑफ द सोसायटी. याच्यानंतर डिक्लेरेशन एक द्यायचं आहे ॲफिडेविट फॉर्ममध्ये, डिक्लेरेशन किंवा ॲफिडेविट द्यायचं आहे ॲटलिस्ट 5%. आता या ठिकाणी कसं आहे की पूर्वी 10 लोक होते म्हणून 10 लोकांकडून, आता 5 लोकांची मिनिमम 5 लोक पाहिजेत तर कमीत कमी 5 लोकांचं आणि पूर्वीच्या केसेसमध्ये 10 लोकांचं असं ते की आणि म्हणजे इन्क्लुडिंग याच्यामध्ये चीफ प्रमोटर पण असायला पाहिजे ह्या 5 किंवा 10 लोकांमध्ये किंवा ह्या सोसायटीचा जो हे आहे ज्युरिस्डिक्शन आहे एरिया आहे त्याच्यामध्ये आमचं वास्तव्य आहे किंवा असेल अशा प्रकारचं ते एक डिक्लेरेशन द्यायचं असतं. म्हणजे कमीत कमी तेवढी लोक तरी सोसायटीच्या तिथे वास्तव्यास असायला पाहिजेत किंवा असतील बिल्डिंग पूर्ण झाल्याच्यानंतर. त्याच्यानंतर तुम्हाला काही अंडरटेकिंग द्यायचे आहेत तर त्यामधलं अंडरटेकिंग इन फॉर्म X एक आहे, अंडरटेकिंग इन फॉर्म Y एक आहे आणि अंडरटेकिंग कम डिक्लेरेशन इन फॉर्म Z आहे. आता अंडरटेकिंग इन फॉर्म X और Y जे आहे हे तुमच्या चीफ प्रमोटरनी सबमिट करायचं आहे. हे चीफ प्रमोटरनी कधी जर तुमची सोसायटी टेनंट ओनरशिप टाईप असेल म्हणजे प्लॉट ओनरची सोसायटी तुमची असेल, प्लॉट परचेस करून हाऊसिंग सोसायटी तुम्ही फॉर्म करून तुम्ही रजिस्ट्रेशनला जात असाल म्हणजे हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशनला जात असाल प्लॉट ओनर्सच्या सोसायटीचा त्यावेळेला लँड संदर्भातल्या सगळ्या आपण कंप्लायन्सेस केलेल्या आहेत वगैरे, लँड संदर्भातले जे लॉ आहेत लिगल फॉर्मॅलिटीज वगैरे त्या आम्ही केलेल्या अशा प्रकारच्या
आणि बाकीच्या सगळ्या कंप्लायन्स केल्या, अशा प्रकारचं ते एक अंडरटेकिंग आहे, ते द्यायचं आहे तुमच्या चीफ प्रमोटरनी, ते एक्स फॉर्ममध्ये द्यायचं आहे. आणि जे आपण बिल्डरकडून फ्लॅट परचेस करून जे सोसायटी फॉर्म करतो, ज्याला आपण टेनंट को पार्टनरशिप म्हणतो, म्हणजे भाडेकरू सहभागीदार, त्या ठिकाणी त्या चीफ प्रमोटरनी अंडरटेकिंग इन फॉर्म वाय द्यायचं आहे. आता ही अंडरटेकिंग जी आहेत ही सगळी 200 रुपये आत्ताच्या स्टॅम्प ड्युटीनुसार 200 रुपये स्टॅम्प पेपरवरती असली पाहिजेत. तर या ठिकाणी तुमचा जो चीफ प्रमोटर आहे, तर चीफ प्रमोटर पण सगळ्याबाबत आपण कंप्लायन्सेस केलेले आहेत, मोफाचं कंप्लायन्स केले आहे, बाकी लिगल कंप्लायन्सेस केलेले आहेत, बाकीच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आम्ही कंप्लाय केले. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते अंडरटेकिंग आहे वाय फॉर्ममधलं. ठीक आहे, म्हणजे एक्स किंवा वाय, म्हणजे मोस्टली आपल्याकडे वाय फॉर्ममधलं अंडरटेकिंग बघा, दोन्ही नाही लागणार. आपल्याकडे ज्या बिल्डरकडून आपण सोसायटी फॉर्म करतो तेव्हा वाय आपल्याला अंडरटेकिंग लागणार, लक्षात. आणि बिल्डरनी जे अंडरटेकिंग द्यायचं आहे झेड फॉर्ममधलं, ते बिल्डर सोसायटी फॉर्म करून देतो किंवा बिल्डरच्या कॉपरेशनमध्ये जेव्हा होतं तेव्हा झेड फॉर्ममधलं अंडरटेकिंग आहे. त्यामध्ये बिल्डर जो आहे, हे बिल्डर आपण सगळ्या लिगल कंप्लायन्सेस केलेले आहेत. तुमचा मोफा असेल, रेरा असेल, त्याचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्यानुसार सगळ्या कंप्लायन्स केले आहेत. आणि पुढच्या पण मी कंप्लायन्स केले, जसं म्हणजे कन्व्हेयन्स आहे वगैरे यासारख्या ज्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते पण मी कंप्लाय करेन. अशा प्रकारे ते अंडरटेकिंग जे आहे ते बिल्डरनी तुमच्या झेड फॉर्ममध्ये दिलं पाहिजे. तेही यासोबत जोडायचं आहे. म्हणजे अंडरटेकिंग इन फॉर्म एक्स ऑर वाय, म्हणजे मोस्टली आपल्याकडे वाय, आणि डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग इन फॉर्म झेड फ्रॉम द बिल्डर वगैरे हे करायचं आहे. आता याच्यामध्ये कधी कधी काय असतं की बिल्डर जर कोऑपरेट करत नसेल सोसायटी फॉर्म करण्यासाठी, कारण पूर्वीच्या काळी बरंचसं व्हायचं ते बिल्डर कोऑपरेट करायचे नाहीत, तर अशा बिल्डरच्या नॉन कॉपरेशनमध्ये तुम्हाला सोसायटी फॉर्मेशनला जायचं असेल तर तुम्हाला झेड अंडरटेकिंग मिळणार नाही, कारण बिल्डर देणारच नाही ते झेड अंडरटेकिंग. त्यामुळे तुमचं झेड अंडरटेकिंग त्यावेळेला नसेल, तुमच्या प्रपोजलसोबत, रजिस्ट्रेशन प्रपोजलसोबत झेड अंडरटेकिंग नसेल, अशा वेळा तुम्ही ॲडिशनल काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत. तुम्ही बिल्डरच्या नॉन कॉपरेशनमध्ये जाताय म्हणून, तर बिल्डरला तुम्हाला एक लेटर किंवा एक नोटीस पाठवायला लागेल की तू आमची सोसायटी फॉर्म करून दे, ही तुझी कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामध्ये लिगल प्रोव्हिजन्स वगैरे टाका, त्याला दाखवून द्या की तुझी जबाबदारी कायदेशीर कशी आहे. तू ॲग्रीमेंट केलास, त्या ॲग्रीमेंटनुसार तू सोसायटी फॉर्म करून द्यायचं कबूल केलास वगैरे, किंवा मोफा किंवा रेरामध्ये पण ती तरतूद आहे, आणि तू सोसायटी फॉर्म करून दे. नाही दिलीस तर मग पुढे आम्ही तुझ्या नॉन कॉपरेशनमध्ये सोसायटी फॉर्म करायला जाऊ, त्याच्यासाठी येणारा खर्च तुझ्याकडून आम्ही वसूल करू, आणि बाकी तुझ्यावरती जी काय कायदेशीर कारवाई करायची अंडर मोफा रेरा जे काय आहे ते आम्ही करू. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे तोही काही प्रमाणात या ठिकाणी लागेल, तर त्या कायद्याअंतर्गत आपण योग्य ती कारवाई करू. अशा प्रकारे त्याला लेटर पाठवायचं आणि त्याला वेळ द्यायचा. तेवढ्या वेळेस त्याच्याकडून काय नाही आलं किंवा निगेटिव्ह आन्सर आला समजा, तर तुम्ही पुढे ते प्रोसेस पुढे न्यायची. आणि त्यावेळेला तुम्ही हे बिल्डरला जे लेटर किंवा नोटीस पाठवलेले आहे ते जोडायचं. बिल्डरकडून समजा काही निगेटिव्ह फॉर्ममधलं किंवा निगेटिव्ह ॲटिट्यूड दाखवणारं जर काय रिप्लाय आला असेल तर तोही जोडा तुम्ही त्याच्यासोबत. आणि एक ॲफिडेव्हिट जोडायचा आहे चीफ प्रमोटरनी, किंवा बिल्डर कोऑपरेट करत नाही म्हणून त्याला मी अशी नोटीस पाठवली, लेटर पाठवली होती, त्याला त्याचा असं रिप्लाय आलेला आहे आणि त्याचं तर कॉपरेशन नाही आहे, त्यामुळे नॉन कॉपरेशनमध्ये आम्ही सोसायटी फॉर्म करतो आहोत. अशा प्रकारचं एक ॲफिडेव्हिट जे आहे हे ॲफिडेव्हिट चीफ प्रमोटरनी सबमिट करायचं आहे. लक्षात ठेवा, नॉन कॉपरेशनमध्ये झेड अंडरटेकिंग मिळत नाही त्यावेळेला मग बिल्डरला पाठवलेली नोटीस किंवा लेटर असेल ते, त्याच्यानंतर बिल्डरकडून जर काही रिप्लाय आला असेल तर तो, आणि चीफ प्रमोटरचं एक ॲफिडेव्हिट तुम्हाला जोडायला लागेल. ठीक आहे, तर हे सगळे डॉक्युमेंट्स झाले तुमची. तर त्याच्यासोबत तुम्हाला आता फीकडे आपण येऊ. तर फी जी आहे तर तुम्हाला मुंबईमध्ये साधारणतः ती RBIमध्ये डिपॉझिट करायला लागते. मुंबईच्या बाहेर स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा जिथे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल त्या ठिकाणी बँक एक असाईन केलेली असते, त्या ठिकाणी तुम्हाला ती चलन जे आहे रजिस्ट्रेशन फीचं ते डिपॉझिट करायला, म्हणजे ते चलनाच्या माध्यमातून तुम्हाला ते पैसे भरायला लागतात. आता याच्यासोबत अजून तुम्ही आता हे सगळं झालं, त्याच्यासोबत तुम्ही बाकीचे डॉक्युमेंट्स काय जोडायचे आहेत. त्याच्यामध्ये अप्रूव्ड प्लॅनच्या तुमच्या कॉपी झाल्या, जे काय अप्रूव्ड प्लॅन्स आहेत त्याच्या कॉपी आल्या तुमच्या. त्याच्यानंतर समजा हे सगळे लोकल अथॉरिटीकडून तुम्हाला मिळालेले डॉक्युमेंट म्हणजे अप्रूव्ड प्लॅनच्या कॉपी. त्याच्यानंतर IOD म्हणून म्हणजे इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल असं लोकल अथॉरिटीने दिलेलं, म्हणजे जेव्हा सुरुवातीला डेव्हलपमेंट तुमचे म्हणजे तुमचे प्लॅन्स अप्रूव्ह झालेले आहेत
आणि तुम्ही काम चालू करण्यापूर्वी बाकीच्या काही त्यांनी कंडिशन्स किंवा बाकीच्या काही डिपार्टमेंटकडून वगैरे NOCs वगैरे आणायचे असतात, त्या पूर्ण करा, त्याची पूर्तता करा आणि मग नंतर तुमचं काम चालू करण्याचं म्हणजे कमिशनर सर्टिफिकेट घेऊन जा आणि काम चालू करा. अशा प्रकारे ते IOD असतं आणि इतक्या दिवस त्यामध्ये टाईम पिरियड दिलेला असतो. इतक्या दिवसात जर तुम्ही ह्या पूर्तता केल्या नाहीत तर हे जे तुमचे प्लॅन म्हणजे मंजूर झालेले आहेत किंवा तुमचा जो प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे तर तो डिसअप्रूव्ह समजण्यात येईल. अशा प्रकारे ते एक लेटर असतं, त्याला इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल म्हणतात. IOD असेल तर IODची कॉपी तुम्ही जोडा किंवा तुम्ही डायरेक्ट जर सगळ्या कंप्लायन्सेस करून डायरेक्ट कमेन्समेंट सर्टिफिकेट जर घेतलं असेल तर मग ते कमेन्समेंट सर्टिफिकेट तुम्ही जोडा सोबत त्याच्यामध्ये. म्हणजे अप्रूव्ड प्लॅनच्या कॉपी, IOD किंवा CC म्हणजे इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल किंवा कमेन्समेंट सर्टिफिकेट. नंतर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट किंवा सेल डीड ऑफ लँड किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड वगैरे एक्झिक्युटेड बिटवीन द लँड ओनर्स अँड द डेव्हलपर्स. काही केसेसमध्ये काय असतं की लँड ओनरकडून डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या माध्यमातून ती डेव्हलपर जो असतो तुमचा तो लँड डेव्हलप करत असतो किंवा त्याच्याकडून पॉवर ऑफ अटॉर्नी ती रजिस्टर असायला पाहिजे त्या माध्यमातून, किंवा समजा त्यांनी जमीन परचेस केलेली असेल तर त्या ठिकाणी सेल डीड असेल, सेल किंवा कन्व्हेन्स डीड असतं. तर ही जी काय डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणी रजिस्टर्ड त्याच्या कॉपीज पण तुम्ही जोडायच्या त्या प्रस्तावासोबत. आणि वन फुल कॉपी ऑफ ॲग्रीमेंट ऑफ सेल म्हणजे एका बिल्डरने फ्लॅट परचेसरशी जे काय ॲग्रीमेंट केलेलं आहे ॲग्रीमेंट फॉर सेल त्याची एका ॲग्रीमेंटची पूर्ण प्रत तुम्ही जोडायची आहे, कारण त्याच्यामध्ये सोसायटी रजिस्ट्रेशन संदर्भातला क्लॉज असतो तर तो रेफर करण्यासाठी ती पूर्ण कॉपी जोडायची व तो क्लॉज टाकला आहे का नाही त्याने वगैरे किंवा बाकीच्या लिगल कंप्लायन्ससाठी जे काही क्लॉजेस आहेत टाकलेत का नाही तर ती एक पूर्ण कॉपी एकाच ॲग्रीमेंटची जोडा पूर्ण कॉपी तुम्ही कुठल्याच एका फ्लॅट परचेसरशी. आणि पुढे इंडेक्स 2 ऑफ ॲग्रीमेंट्स ऑफ सेल म्हणजे तुमचे जे काय बाकीचे ॲग्रीमेंट्स आहेत, बाकीचे जे फ्लॅट परचेसरनं त्यांनी जे काय ॲग्रीमेंट्स केले आहेत त्यांची फक्त सूची क्रमांक 2 म्हणजे इंडेक्स 2च्या फक्त प्रती जोडा. त्याच्यामध्ये पण किती सोसायटी फॉर्मेशनसाठी समजा 51% किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक जे काय असेल जेवढे अवेलेबल पण 51% जास्त असायला पाहिजे. टोटल जे फ्लॅट्स आहेत किंवा प्लॉट्स आहेत त्याच्या 51% जास्त इंडेक्स 2 तुम्ही जोडले पाहिजेत. जास्तीत जेवढे म्हणजे त्याच्या जेवढे जास्त मिळतील तेवढे तुम्ही जोडा. समजा 100% फ्लॅट्स विकले गेले असेल सगळ्यांचे जोडून टाका त्याच्यामध्ये, म्हणजे जेवढे काय अवेलेबल आहेत तेवढे सगळे जोडून टाका त्या ठिकाणी, कारण सोसायटी फॉर्मेशनसाठी मिनिमम रिक्वायरमेंट आहे. पुढे आता या ठिकाणी बघा कधी कधी तुमच्या बिल्डिंगला OC नसतील त्याच्या अगोदर तुम्ही सोसायटी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया तुम्ही चालू करता. सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी काय म्हटलं आहे बघा की मोफानुसार काय होतं, मोफाच्या सेक्शन 10 मध्ये होतं आणि ते रूलमध्ये पण ती प्रोव्हिजन होती की 60% किंवा जास्त फ्लॅट्स विकले गेले. याच्यामध्ये असं नाही म्हटलं की तुमची बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सोसायटी फॉर्मेशनची प्रोसेस चालू केली पाहिजे. सोसायटी फॉर्मेशनचा जो संदर्भ आहे तो फ्लॅट किती विकले गेले ह्याच्याशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे ती प्रोसेस समजा मोफानुसार 60% किंवा जास्त, आता रेरानुसार 51% किंवा जास्त, हे जर अगदी अगोदर सुरुवातीच्या स्टेजला विकले गेले असतील आणि समजा लगेच सोसायटी फॉर्मेशनची प्रोसेस चालू केली असेल तर तुमच्या OC मिळण्यापूर्वी पण ही प्रोसेस समजा चालू होण्याच्या म्हणजे होऊ शकते ती, म्हणून असं म्हटलेलं आहे. किंवा कधी कधी काय आहे की बिल्डिंग पूर्ण होऊन OC नाही मिळाली, OC काहीतरी कारणास्तव रखडलेली आहे, अशा केसमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही OC तुमच्या बिल्डिंगला मिळालेली नाही तरी तुम्ही सोसायटी फॉर्मेशनची प्रोसेस तुम्ही पूर्ण करू इच्छिता, तर अशा वेळेला रजिस्ट्रार तुमच्याकडून इन्सिस्ट करेल तुमच्याकडे OC नाही आहे ना, तर मग OC नाही आहे ती का नाही आहे आणि मिळाल्याच्या नंतर त्याची कॉपी तुम्ही ऑफिसला सबमिट कराल. अशा प्रकारे एक ॲफिडेव्हिट द्या, म्हणजे चीफ प्रमोटरला तर एक ॲफिडेव्हिट द्यायला लागतं. OC नसेल तर ती OC का नाही आणि मिळाल्याच्या नंतर OC आम्ही प्रयत्न करून मिळवू ती आणि मिळाल्याच्या नंतर त्याची कॉपी ऑफिसला आम्ही सबमिट करू. अशा प्रकारचं एक ॲफिडेव्हिट जे आहे हे ॲफिडेव्हिट चीफ प्रमोटरने द्यायचं. जर OC नसेल तर हे ॲफिडेव्हिट लागेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुढे एक अजून ॲफिडेव्हिट चीफ प्रमोटरकडून म्हणजे अपेक्षित असतं रजिस्ट्रारना की तुमच्या सोसायटीमध्ये जे काय बांधकाम होतं आहे किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जे काय फ्लॅट्स आहेत किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जे काही फ्लॅट्समध्ये काय कामं वगैरे चालले असेल त्या ठिकाणी चाइल्ड लेबर हा तिथे एम्प्लॉय झाला नाही पाहिजे. म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना त्या ठिकाणी कामावरती नाही ठेवलं पाहिजे. असं कामावरती नाही ठेवलेलं आहे आणि आम्ही इथून पुढे पण त्याची काळजी घेऊ. अशा प्रकारचं पण एक ॲफिडेव्हिट म्हणजे नो चाइल्ड लेबर एम्प्लॉयमेंट in the society or by the members of the society or by the contractor, developer वगैरे अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट जे आहे. आणि जर कोणी सापडलं तसं तर आम्ही इमिडिएट काय करू
पोलीस अथॉरिटीला कळवू आणि लेबर कमिशनरना कळवू, अशा प्रकारे एक ॲफिडेव्हिट द्यायचं असतं. आता ही सगळी झाली डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे मी सांगितल्याप्रमाणे, किंवा ह्या तुमच्या रजिस्ट्रेशन म्हणजे जे काय प्रपोजल आहे यासोबत तुम्हाला जोडायची आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून डॉक्युमेंट्स मला कुठली कुठली सबमिट करायची आहेत बघा त्याच्यामध्ये. तर पहिलं जो आहे तुमच्या लँडच्या टायटल संदर्भातलं डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे 712 म्हणजे 712 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड, 712 एक्स्ट्रॅक्ट ऑर प्रॉपर्टी कार्ड. मग पुढे नंतर सर्टिफिकेट फ्रॉम द कॉम्पिटंट अथॉरिटी रिगार्डिंग नॉन ॲग्रिकल्चर लँड, मग तुमची लँड जी आहे ही नॉन ॲग्रिकल्चर आहे त्या संदर्भातलं सर्टिफिकेट तुम्हाला जोडायला लागेल. पुढे द ऑर्डर रिगार्डिंग ॲप्लिकेबल नॉन ॲप्लिकेबिलिटी ऑफ लँड सेलिंग ॲक्ट, म्हणजे आपल्याकडे लँड सेलिंग ॲक्ट होता तो ह्या लँडला लागू होत नाही. ही लँड सेलिंग ॲक्टच्या लिमिटच्या बाहेर ही लँड जात नाही, अशा प्रकारे एक त्या ठिकाणी ऑर्डर असते. तर ही अर्बन लँड सेलिंग ॲक्ट खाली जी ऑर्डर मिळाली असते, ULC ऑर्डर त्याला आपण म्हणतो, तर ही अर्बन लँड सेलिंग ॲक्ट खाली मिळालेली ऑर्डर्स आहे, ती ऑर्डर पण तुम्ही जोडायची आहे. पुढे कन्स्ट्रक्शन लेआउट अप्रूव्ड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी, त्याच्यानंतर लेटर ऑफ सँक्शन फॉर स्टार्टिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट. पहिलं म्हणजे कन्स्ट्रक्शन लेआउट अप्रूव्ड म्हणजेच ते तुमचं IOD टाईप सर्टिफिकेट जे असतं ते, नंतर CC म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट, नंतर सर्टिफिकेट रिगार्डिंग कम्प्लिशन ऑफ कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट जे आहे, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट ऑफ द लँड टेकन फॉर डेव्हलपमेंट, ते म्हणजे लँड परचेस केली किंवा डेव्हलपमेंटला घेतली, पॉवर ऑफ अटॉर्नी वगैरे ते. नंतर लेटर ऑफ पॉवर ऑफ अटॉर्नी ऑफ द लँड असेल तर त्या ठिकाणी त्याचं टायटल रिपोर्ट मी बघत सांगितलं तुम्हाला. द रजिस्टर्ड ॲग्रीमेंट ऑफ परचेस ऑफ फ्लॅट हे बघितलं आपण. त्याच्यानंतर आर्किटेक्ट सर्टिफिकेट रिगार्डिंग कन्स्ट्रक्शन आहे. ह्याच्यानंतर तुमचं लिस्ट ऑफ मेंबर जे काय आता होणार ते जोडायचं तुम्हाला. नंतर स्कीम ऑफ द सोसायटी ती जोडायची आहे, म्हणजे आपण नटसेलमध्ये बघतो जे काय वरती आपण बघितलं ते नटसेलमध्ये मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर हे सगळं आपण वरती बघितलेलं आहे अगोदरच. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर रिझर्विंग नेम ते तुम्ही जोडायचं आहे. मग तुमचे एक ॲटलिस्ट 5 मेंबर्स आर नेसेसरी फॉर रजिस्ट्रेशन किंवा 51% ते आपण बघितलं तेवढे त्यांच्या सह्या पाहिजे त्या ठिकाणी. समजा जर तुम्हाला इफ द लँड इज गिवन बाय द गव्हर्नमेंट ऑर अंडरटेकिंग एजन्सी ऑफ द गव्हर्नमेंट देन इट्स गॅरंटी लेटर किंवा ही तुम्हाला लँड अलॉट झाली अशा प्रकारचं. यानंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम द चॅरिटेबल कमिशन इफ द लँड इज ऑफ द ट्रस्ट, म्हणजे ट्रस्टची लँडवरती जरी बिल्डिंग बांधली जात असेल ना तर ट्रस्टकडून त्या सगळ्या परमिशन्स पाहिजेत. बिसाइड्स दॅट चॅरिटी कमिशनची पण त्याला परमिशन लागते. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ द कॉम्पिटंट अथॉरिटी रिगार्डिंग म्हणजे NA झालेला आहे प्लॉट त्याच्याबद्दल समजा सर्टिफिकेट. समजा SRA व्हाईल SRA च्या अंडर जी किंवा म्हाडाच्या अंडर हे डेव्हलपमेंट होत असेल तर त्या झालेले असेल किंवा होत असेल तर त्या अथॉरिटीच्या पण तुम्हाला कंप्लायन्सेस केलेल्या आहेत, त्याचे सगळे जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत त्या फुलफिल केले आहेत, ते सगळे डॉक्युमेंट्स पण तुम्हाला यासोबत जोडायचे असतात. त्याच्यानंतर बँक बॅलन्स तुमचा सर्टिफिकेट जोडायचं आहे की सफिशियंट आहे तुमच्याकडे बँक बॅलन्स. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे सोसायटीच्या रजिस्ट्रेशन फी जी आहे ही नॉन रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीवाल्यांची सोसायटी ज्या कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यासाठी 2500 रुपये जी आहे ही रजिस्ट्रेशन फी आहे आणि ती तुम्ही चलनाच्या माध्यमातून जी आहे ही तुम्ही पेमेंट RBI किंवा SBI किंवा इतर बँक जे काय असाइन्ड बँक्स आहेत त्या ठिकाणी करून त्याचं चलनाची एक कॉपी तुम्ही या प्रस्तावासोबत जोडायची आहे. जर रिझर्व्ह कॅटेगरीवाल्यांची जर सोसायटी असेल कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटी तर त्या ठिकाणी फक्त रजिस्ट्रेशन फी जी आहे 50 रुपये आहे, तर ती चलनाच्या माध्यमातून तुम्ही भरायची आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीला 2500 आताचा हे चार्ज आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 50 रुपये आहे. हे तुम्ही बँकेत चलन भरून त्याची कॉपी सोबत जोडायची आहे. बाकी तुम्हाला सांगितले इंडेक्स 2 कमीत कमी 51%, आता पूर्वी 60% लागायचे त्यांचे सगळे म्हणजे ॲग्रीमेंटचे इंडेक्स 2 वगैरे या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचे आहेत. आणि बिल्डरच्या नॉन कॉपरेशनमध्ये बाकी मग X किंवा Y अंडरटेकिंग Z अंडरटेकिंग ते बघितलं आपण. पहिली बिल्डरच्या नॉन कॉपरेशनमध्ये असेल तर बिल्डरला पाठवलेलं लेटर किंवा नोटीस, बिल्डर कोणाला रिप्लाय आणि चीफ प्रमोटरचं एक ॲफिडेव्हिट आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्ही जोडायच्या आहेत. आता याच्यानंतर प्रस्ताव जो तुमचा आहे हा प्रस्ताव तुम्ही सबमिट करायचा आहे रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये. आणि सेक्शन 9मध्ये मगाशी मी त्याचा उल्लेख केला, सेक्शन 9चा सुरुवातीला थोडाफार की बाबा सेक्शन 9चा जो उल्लेख केला त्याच्या सेक्शन 9मध्ये काय प्रोव्हिजन आहे
की रजिस्ट्रारकडे तुम्ही प्रपोजल सबमिट केल्याच्यानंतर रजिस्ट्रारने विथिन 2 months जे आहे तुमचं प्रपोजल डिस्पोज ऑफ केलं पाहिजे. म्हणजेच काय, आयदर टू ग्रँट रजिस्ट्रेशन ऑर टू रिफ्यूज द रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन जर रिफ्यूज केलं तर त्यांनी स्पेसिफिक लेटरमध्ये कारण सांगायला लागेल. मग तुम्ही त्याला अपीलमध्ये जाऊ शकता. हायर अथॉरिटीकडे तुम्ही त्याच्या अगेन्स्ट अपील करू शकता. तर हे झालं तुमचं म्हणजे विदिन 2 months. समजा विदिन 2 months जर रजिस्ट्रार ते तुमचं ॲप्लिकेशन डिस्पोज ऑफ करू शकत नसेल तर त्यांनी पुढच्या 15 दिवसामध्ये त्या प्रपोजलवरती रिमार्क मारायला लागेल की तो का डिस्पोज ऑफ नाही करू शकला, आणि पुढच्या 15 दिवसामध्ये प्रपोजल हायर अथॉरिटीकडे पाठवायला लागेल. आणि हायर अथॉरिटीने पण ते प्रपोजल 2 महिन्यात निकाली काढायला लागेल. नाही निकाली काढलं तर टोटल 4 महिने 15 दिवस होऊन गेले, मग सोसायटी तुमची डीम्ड रजिस्ट्री झाला असं मानलं जातं. आणि त्या केसमध्ये मग पुढच्या 15 दिवसात रजिस्ट्रारने तुम्हाला सोसायटीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं पाहिजे अंडर हिज सील अँड सिग्नेचर वगैरे. म्हणजे ही झाली आपली एक प्रोसिजर पूर्ण जी आहे. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कशा प्रकारे रजिस्टर करायची, त्या संदर्भातले लीगल प्रोव्हिजन्स काय आहेत, आणि त्याच्यासाठी लागणारे जे काय फॉर्म्स कुठले कुठले आहेत, डॉक्युमेंट्स काय काय जोडायचे आहेत, हे सगळं आता ह्या विवेचनामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत की जे फॉर्म्स वेगळे सांगितले, मी तुम्हाला फॉर्म ए सांगितला, स्टेटमेंट ए, स्टेटमेंट बी, स्टेटमेंट सी वगैरे फॉर्म सांगितले. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या म्हणजे माहिती तुम्हाला भरायला लागते. पहिल्यांदा फॉर्म ए मधला म्हणजे जे आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी नेम ऑफ द प्रपोज सोसायटी टू बी रिझर्वड हे तुम्हाला भरायला लागतं. म्हणजे हे जे आहे तुम्हाला म्हणजे तुमचं जे नेम रिझर्वेशन लेटर तुम्हाला जे आलेलं आहे, तर नेम रिझर्वेशन लेटरमधलं जे काय नाव आहे ते या ठिकाणी टाका. म्हणजे पहिलं तुमचं हे म्हणजे हे रजिस्टरला तुम्ही अप्लाय करताय तर त्या ठिकाणी नेम ऑफ द प्रपोज सोसायटी पहिले टाका. तर नेम ऑफ द प्रपोज सोसायटी लिहिल्याच्यानंतर ॲड्रेस टू बी रजिस्टर्ड ॲड्रेस सोसायटी काय तो तुम्हाला त्यामध्ये लिहायला लागेल. लॅबिलिटी लिमिटेड की अनलिमिटेड ते लागेल. जनरली लिमिटेड लॅबिलिटीज असते. एरिया ऑफ ऑपरेशन म्हणजे तुमचा जो लँडचा प्लॉट जो आहे त्याचा ॲड्रेस तुम्हाला एरिया ऑफ ऑपरेशनमध्ये टाकायला लागेल. ऑब्जेक्ट्स ऑफ द सोसायटी जे आहे म्हणजे तुम्ही सोसायटी काय की कन्स्ट्रक्ट बिल्डिंग प्लॉट फ्लॅट जे आहेत हे फ्लॅट सोसायटी फॉर्म करून पहिला ऑब्जेक्ट जो आहे तो ते म्हणजे कन्व्हेन्स करून घेणं सोसायटीच्या नावाने लँडचं आणि बिल्डिंगचं. त्याच्यानंतर मेंबर्सना वगैरे अम्युनिटीज फॅसिलिटीज पुरवणं वगैरे तुम्ही ऑब्जेक्ट्स आपल्याला बायलॉजमध्ये दिले आहेत. सोसायटी फॉर्मेशन सोसायटीचे ऑब्जेक्ट्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे काय आहेत ते ऑब्जेक्ट म्हणजे मेन कन्व्हेन्स. आणि त्यासोबत मग हे सोसायटीचा खर्च भागवण्यासाठी फंड्स रेज करणं किंवा चार्जेस लेवी करणं, पार्किंगचे इश्यूज आहेत वगैरे, मेंबर्सना फॅसिलिटीज वगैरे हे पुरवणं, कॉमन अम्युनिटीज वगैरे त्या मॅनेज करणं, हे सगळं तुमच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये येईल. त्या ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सोसायटीमध्ये पुढे तुमच्या अमाऊंट संदर्भातला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती झाले, पैसे जमा किती झाले, खर्च किती झाले त्या संदर्भात तुम्हाला माहिती द्यायची आहे. पुढचा आहे तुम्हाला लँग्वेज तुमची म्हणजे तुमचं रेकॉर्ड ठेवायचं आहे ते कोणत्या लँग्वेजमध्ये असेल ते तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म एमध्ये मेन्शन करायला लागतं. त्याच्यानंतर नेम अँड ॲड्रेस ऑफ द पर्सन हुम करस्पॉन्डन्स रिगार्डिंग रजिस्ट्रेशन ऑफ द म्हणजे तुमच्या सोसायटीच्या रजिस्ट्रेशनचा करस्पॉन्डन्स जो आहे हा कुणाशी सोबत करायचा आहे. म्हणजे जनरली तुम्ही चीफ प्रमोटरचं काय करायचं आहे नाव द्यायचं, कारण चीफ प्रमोटरला तुम्ही ते अधिकार दिले असाल. साधारणतः ही माहिती जी आहे ही माहिती तुम्ही ह्या फॉर्म एमध्ये लिहायची आहे. फॉर्म ए काय असं कॉम्प्लिकेटेड नाही, सिम्पल म्हणजे प्राथमिक माहिती तुम्हाला भरून हा फॉर्म ए सबमिट करायचा आहे. आणि हे बघा हे ते तुम्हाला 2 कॉपीजमध्ये प्रपोजल सबमिट करायचे, 2 प्रती काढा. तसं बघायला गेलं तर कॉर्ट डुप्लिकेट असं लिगल प्रोव्हिजन आहे. म्हणजे कॉर्ट डुप्लिकेट म्हणजे 4 प्रतीमध्ये, पण रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये समजा त्यांनी 2च प्रती मागत असतील तर 2 प्रतीमध्ये द्या, त्यातली 1 प्रत तुम्हाला परत मिळेल. ठीक आहे. तर ते सगळे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ना ते 2 किंवा 4 प्रतीमध्ये जसं रजिस्ट्रारच्या ऑफिसमधून तुम्हाला सांगितलं जाईल त्या प्रकारे तुम्ही ते तयार करून तिकडे सबमिट करा त्याच्यामध्ये. आता हे झालं तुमचा फॉर्म ए. फॉर्म एमध्ये काय काय माहिती टाकायला पाहिजे तुम्हाला सांगितलं मी. थोडक्यात सिंपल माहिती आहे, त्याच्यामध्ये ज्या काही एक्सप्लेनेशनची काही मोठी गरज नाही आहे. आता पुढचा जो आहे तुमचा स्टेटमेंट ए जे आहे ते स्टेटमेंट ए जो आहे दॅट इज अबाउट इन्फॉर्मेशन अबाउट प्रमोटर्स ऑफ द प्रपोज सोसायटी. तुमचे प्रपोज सोसायटी जे काय प्रमोटर्स आहेत ह्या प्रमोटर संदर्भातली माहिती सगळी तुम्हाला याच्यामध्ये लिहायची आहे. तर याच्यामध्ये कॉलम्स आहेत. त्या कॉलम्समध्ये पहिला जो आहे तो फुल नेम ऑफ द प्रमोटर तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे जेवढे प्रमोटर्स तुमचे आहे, जेवढे फ्लॅट परचेसेस त्या ठिकाणी त्या स्टेजला कॉन्ट्रीब्यूट होत आहेत तुमच्यासोबत सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी, ते सगळ्यांची 1, 2, 3, 4 अशा ऑर्डरमध्ये तुम्ही नावं त्या ठिकाणी लिहायची आहेत. नेम ऑफ द प्रमोटर. नंतर वेदर इंडिव्हिज्युअल ऑर कॉर्पोरेट बॉडी म्हणजे तो फ्लॅट किंवा ते युनिट परचेसर कोण आहे
इंडिव्हिज्युअल आहे की बॉडी कॉर्पोरेट आहे ते मेन्शन करायला लागेल. एज फक्त इंडिव्हिज्युअल असेल तर एज येईल, बॉडी कॉर्पोरेटच्या याचा संबंध नाही येणार. नंतर कॉस्ट ऑफ फ्लॅट त्या ॲग्रीमेंटमध्ये असतं, फ्लॅटची कॉस्ट किती आहे ती मेन्शन करा. प्रोफेशन इंडिव्हिज्युअल असेल तर प्रोफेशन येईल, या ठिकाणी बॉडी कॉर्पोरेटच्या प्रोफेशनचा काही संबंध नाही. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी काय आहे, त्याच्यानंतर प्लेस ऑफ रेसिडन्स त्याचा त्या ॲड्रेस पूर्ण प्लेस ऑफ रेसिडन्सचा ॲड्रेस टाकायला लागेल. अमाऊंट सबस्क्राईब टू शेअर कॅपिटल आणि एंट्रन्स फीस, म्हणजे शेअर कॅपिटलला समजा इंडिव्हिज्युअल असेल तर आत्ताच्या रेटनी जे आहे का तुम्हाला 10 शेअर्स लागतात 50 रुपयाची, त्यामुळे 500 रुपये इंडिव्हिज्युअलला. आणि बॉडी कॉर्पोरेट असेल तर 20 शेअर्स 50 रुपयाचा एक ह्या हिशोबाने लागतात, तर ते 1000 रुपये. म्हणजे हे तुमचे शेअर मनी म्हणून त्या ठिकाणी त्या कॉलममध्ये लिहायला लागेल. इंडिव्हिज्युअल असेल तर 500 आणि बॉडी कॉर्पोरेट असेल तर 1000 लिहा. आणि एंट्रन्स फी समजा तुमचं ॲग्रीमेंट एका नावाने असेल तर एंट्रन्स फी 100 येईल. ॲग्रीमेंट 2 नावाने असेल तर त्या ठिकाणी दोघा लोकांना मेंबरशिप म्हणून मध्ये घ्यायला लागेल, तर त्या ठिकाणी एंट्रन्स फी 200 रुपये घ्या. बॉडी कॉर्पोरेटला का ती 100च लागेल. नंतर वेदर सिग्नेटरी ऑफ द ॲप्लिकेशन, बॉडी कॉर्पोरेटला 100 म्हणजे 2 बॉडी कॉर्पोरेटच्या नावाने असेल तर 2 जितके म्हणजे पर्सन्स आहेत त्या ठिकाणी तेवढे एंट्रन्स फी तुम्हाला भरायला लागेल. पर हेड 100 रुपीज. पुढचा कॉलम आहे वेदर सिग्नेटरी ऑफ द ॲप्लिकेशन इज अ मेंबर ऑफ हिज फॅमिली. म्हणजे सिग्नेटरी जो आहे जनरली तुम्ही फ्लॅट परचेसरलाच तुम्ही तिथे सिग्नेटरी म्हणून घ्या, इतरांना कोणाला घेऊ नका सहीसाठी. समजा जर फ्लॅट परचेसरला शक्य नसेल तर मग त्यांनी समजा तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी वगैरे दिली असेल तर त्या संदर्भात त्या फॅमिलीमधलाच आहे की तू स्वतः आहे ते या ठिकाणी या कॉलममध्ये मेन्शन करा. इन केस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सोसायटी वेदर ही इज अ मेंबर ऑफ द कमिटी ऑफ दॅट सोसायटी. समजा एखादी सोसायटी किंवा लिगल बॉडी असेल त्याचं तुमचं इकडे त्याला मेंबरशिप तुमची असेल किंवा त्यांच्या नावाने प्रॉपर्टी असेल तर जी व्यक्ती सही करणारी आहे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून अपॉइंट केली ती त्या कमिटीमध्ये मेंबर आहे का ते त्यांनी कळवलेलं असतं, त्यानुसार तुम्ही ते लिहा. आणि शेवटचा जो कॉलम आहे त्या ठिकाणी सिग्नेचर, म्हणजे तुमचा जो काय प्रमोटर किंवा मेंबर जो आहे तुमचा होणारा त्याची सही या ठिकाणी स्टेटमेंट एमध्ये सही घ्यायची आहे. म्हणजे इतकी सारी माहिती व पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेटमेंट एमध्ये प्रत्येक प्रमोटरची म्हणजे प्रत्येक फ्लॅट परचेसरची भरायची आहे. त्याच्या पुढे जो आहे स्टेटमेंट बी जे आहे दॅट इज स्टेटमेंट बी इज अबाउट इन्फॉर्मेशन अबाउट प्रपोज सोसायटी. म्हणजे प्रपोज सोसायटी संदर्भातली इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेटमेंट बीमध्ये द्यायला लागेल. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे सब क्लासिफिकेशन ऑफ द प्रपोज सोसायटी. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं टेनंट ओनरशिप की टेनंट को पार्टनरशिप. जनरली आपण बिल्डरकडून ज्या सोसायट्या फॉर्म करतो फ्लॅट घेऊन त्या टेनंट को पार्टनरशिप असतात, म्हणजे आपलं सब क्लासिफिकेशन टेनंट को पार्टनरशिप येईल. मग तुम्हाला डिटेल्स ऑफ लँड या ठिकाणी लिहायचे आहे. म्हणजे लँड्समध्ये ॲग्रिकल्चर किंवा नॉन ॲग्रिकल्चर जनरली आपले येणे असल्याशिवाय डेव्हलपमेंट परवानगी मिळत नाही. सर्वे नंबर, प्लॉट नंबर, व्हिलेज जे काय असेल, एरिया किती आहे, लीज होल्ड आहे की फ्री होल्ड आहे, ठीक आहे, कुणाकडून विकत घेतली, कॉस्ट लँडची किती आहे, डेव्हलपमेंटला कॉस्ट किती येणार आहे, ही माहिती तुम्हाला ह्या स्टेटमेंट बीमध्ये 2 नंबरला लागेल. 3 नंबरला एक्झिस्टिंग स्ट्रक्चर जर असेल त्या लँडवरती त्या संदर्भातली माहिती लिहा, त्याचा एरिया लिहा, त्यामध्ये फ्लॅट्स किती आहेत लिहा वगैरे. हे खास करून रिडेव्हलपमेंटच्या केसमध्ये हे एक्झिस्टिंग स्ट्रक्चरची माहिती टाकायला लागेल. 4 नंबरला तुमचे जे काय त्या ठिकाणी फ्लॅट्स, युनिट्स, गॅरेज बांधले जाणार त्याची माहिती तुम्हाला कार्पेट एरिया ऑफ एक्झिस्टिंग आणि प्रपोज कन्स्ट्रक्शन या ठिकाणी. तर कार्पेट एरिया ऑफ रेसिडेन्शियल फ्लॅट्स अप टू 650 स्क्वेअर फीट. म्हणजे मोस्टली तुम्हाला त्या प्रपोज कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही काय बांधणार 650 स्क्वेअर फीटापर्यंत तुमचे किती फ्लॅट कार्पेट एरिया चे किती एरिया तुमचा बांधला जाणार म्हणजे किती फ्लॅट्स असतील असे. त्याच्यानंतर कार्पेट एरिया ऑफ रेसिडेन्शियल फ्लॅट अबाव 650 म्हणजे 650च्या अबावचे जे फ्लॅट्स आहेत त्याचा एकूण कार्पेट एरिया किती असणार आहे 650 अबाव 650 बट नॉट अबाव 1000 वगैरे. नंतर कार्पेट एरिया ऑफ रेसिडेन्शियल फ्लॅट अबाव 1000 स्क्वेअर फीट असं म्हणजे 650 स्क्वेअर फीट कार्पेटपर्यंत, 650 ते 1000 कार्पेटपर्यंत 1000 असे फ्लॅट्स किती बांधले आणि ते प्रत्येकाचा कार्पेट एरिया टोटल किती येतो तो मेन्शन करायला लागेल. त्याच्यानंतर कार्पेट एरिया ऑफ नॉन रेसिडेन्शियल फ्लॅट्स प्रिमायसेस म्हणजे नॉन रेसिडेन्शियल म्हणजे बाकी कमर्शियल काय युनिट्स वगैरे बांधले असतील ऑफिसेस वगैरे किंवा शॉप्स त्याचा तो टोटल कार्पेट एरिया. आणि टोटल कार्पेट एरिया स्क्वेअर फीटमध्ये म्हणजे हे पूर्ण तुमच्या बिल्डिंगमध्ये किती. मग ह्या सगळ्यांची तुमची टोटल घेतली की डेफिनेटली किती येईल तुम्हाला तुमच्या बिल्डिंगमध्ये एकूण किती कार्पेट एरियाचं बांधकाम झालेलं आहे हे तुम्हाला हे मेन्शन करायला लागेल 4 नंबरला. 5 नंबरला डिटेल्स ऑफ फायनान्स. समजा त्या बिल्डिंगसाठी प्रोजेक्टसाठी फायनान्स वगैरे काय घेऊन जर ती बांधली गेली असेल तर ते फायनान्सच्या संदर्भातली आउटसाईड एजन्सीकडून किंवा प्रमोटर स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, बाकी आउटसाईड एजन्सी असेल त्याचं नाव काय आहे, हे फायनान्स जर असेल त्या ठिकाणी आवश्यकता तर ते माहिती तुम्हाला भरायला लागेल. आणि याच्यामध्ये सगळ्या डॉक्युमेंटची प्रमोटरनी सह्या करायचे आहेत, सर्टिफाय करायचे आहेत.
हा झाला तुमचा स्टेटमेंट बी. पुढे आहे स्टेटमेंट सी. हे फर्दर इन्फॉर्मेशन म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट प्रमोटर मेंबर्स ऑफ द प्रपोज्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय काय माहिती येणार आहे की फुल नेम ऑफ द प्रमोटर अलॉंग विथ नेम ऑफ द प्रमोटर इफ एनी. म्हणजे फुल नेम ऑफ द प्रमोटर म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या प्रमोटरचं पूर्ण नाव येईल आणि त्यासोबत इतर अजून कोण व्यक्ती असेल समजा त्या जोडीला दुसरी जॉईंटमध्ये तर त्याचं नाव येईल. मेल की फिमेल आहे हे तुम्हाला मेन्शन करायला या ठिकाणी. द रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ द प्रमोटर ह्यांचं पूर्ण रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायला लागेल. मंथली इन्कम जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायला लागेल. ठीक आहे. मंथली इन्कम ऑफ द प्रमोटर स्वतः अर्निंग असेल तर आणि अर्निंग नसेल तर डिपेंडंट कोणावरती आहे आणि त्यांचं मंथली इन्कम टाकायला लागेल. मग कॉन्ट्रीब्युशन जे तुम्ही केलेलं आहे ते शेअर कॅपिटलला किती पैसे दिले, एंट्रन्स फीसाठी किती पैसे दिले आणि तुम्ही जर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला पैसे दिले असतील समजा तर कॉस्ट ऑफ फ्लॅट ऑर लँड म्हणजे तुमचा फ्लॅट कॉस्ट तुमच्या ॲग्रीमेंटनुसार जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायला लागेल. बाय दॅट टाईम तुमचं म्हणजे सगळं माहिती जी असते ती तुमच्या स्टेटमेंट एमध्ये पण टाकलेली असते. तीच माहिती तुम्हाला इथे कॉस्ट ऑफ फ्लॅट संदर्भातली टाकायला लागेल. त्याच्यानंतर सिग्नेचर तुम्हाला शेवटीच्या कॉलममध्ये या ठिकाणी सिग्नेचर हे स्टेटमेंट सी आहे. हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन फर्दर इन्फॉर्मेशन संदर्भातलं आहे. म्हणजे बरीचशी माहिती त्या स्टेटमेंट एमधलीच आहे. त्यामुळे काही ठिकाणी काय होतं की स्टेटमेंट सी मागत नाहीत किंवा ही माहिती स्टेटमेंट एमध्ये ऑलरेडी आहे पण काही ठिकाणी मागतात कारण ते सगळं जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये स्टेटमेंट सीचा पण उल्लेख आहे. म्हणजे द्यायचं आपण आपलं सबमिट करण्याचं काम आपलं करायचं आणि त्याच्यामध्ये पण चीफ प्रमोटरची सही लागेल. नंतर सोबत मग बँकेचं स्टेटमेंट जे आहे पैसे आले किती पैसे खर्च किती झाले त्या संदर्भातलं एक स्टेटमेंट बनवून म्हणजे बँक बॅलन्स तुम्ही इन्कम एक्सपेंडिचर टाईप ते बनवून द्यायचं आहे तुम्ही चीफ प्रमोटरनी सही करून म्हणजे तुम्ही स्वतः बनवायचं आहे आणि बँक तुम्हाला देणार हे सर्टिफिकेट देणार की इतके पैसे तुमचे शिल्लक आहेत वगैरे. नंतर स्कीम ऑफ द वर्किंग ऑफ द सोसायटीचा एक फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सबमिट करायची आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुमचे नंतर मग तुम्हाला सांगितलं की ॲफिडेविटची बाकीचे जे ॲफिडेविट अंडरटेकिंग्ज आहेत त्याचे फॉर्मॅट्स ठरलेले आहेत त्या फॉर्मॅटप्रमाणे ते सगळं सबमिट करायचं आहे. आणि असं हे सगळं प्रपोजल जे आहे सगळं असं पूर्ण सेट बनवून 2 प्रतीमध्ये किंवा 4 प्रतीमध्ये जे काय असं रजिस्ट्रारनी मागणी केली असेल तसं तुम्ही काय करा रजिस्ट्रार ऑफिसला सबमिट करा आणि रजिस्ट्रार ऑफिसला सबमिट करून फॉलोअप ठेवायचा. फॉलोअप ठेवून म्हणजे अगदी सुरुवातीपासून म्हणजे नेम रिझर्वेशनपासून चालू होते हे म्हणजे इन्फॉर्मल जनरल मीटिंग नंतर रजिस्ट्रारच्या ऑफिसची करस्पॉन्डन्स चालूच होतो. मग त्यापासून मग खास करून प्रपोजल सबमिट केल्याच्या नंतर फॉलोअप ठेवा कम्प्लायन्सेस करा व्यवस्थित वगैरे आणि वेळेत रजिस्ट्रारच्या ऑफिसकडून तुमच्या सोसायटीला जी आहे ही नोंदणी मिळवून घ्या. तर हे जे पूर्ण जी माहिती होती आजची दॅट वॉज अबाउट द रजिस्ट्रेशन ऑर फॉर्मेशन ऑफ अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. ठीक आहे. आज आपण थांबू इथे आपलं लेक्चर या ठिकाणी संपतंय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.